नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळ कुवेत कट्ट्यावर मी मिलिंद कुलकर्णी आणि माझे सहप्रवासी श्री विवेक कासुलवार लडाखच्या या प्रवासात आपले सहर्ष स्वागत करतो. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येत असे फार. यातले देशाटन मनावर घेऊन आयुष्यभर पायाला भिंगरी लागलेल्या लडाख सारख्या दुर्गम स्थळी गेल्या 25 वर्षात 135 वेळा गेलेल्या, भारतात आणि जगभरात देशात हजारो पर्यटकांना घेऊन भटकणाऱ्या, पर्यटन क्षेत्राचे कुठलेही शिक्षण न घेतलेल्या पण भटकंती करता करता स्वतः शिकत गेलेल्या आणि त्यांच्यासारख्याच लडाख प्रेमींच्या सहकार्यांना मार्गदर्शक ठरलेल्या श्री आत्माराम परब यांचे मी कुवेत कट्ट्यावर मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी. सुरुवातीला एक थोडक्यात आत्मारामचा परिचय करून देतो. वडिलांच्या अचानक निधनानंतर वयाच्या 18व्या वर्षी श्री आत्माराम परब यांना जगातील कठोर वास्तवाचा सामना करून कुटुंबाची देखभाल करण्याचं काम करावं लागलं. तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी जमेल ते सर्व काही केलं. तरीही त्यांना आपण जगतोय ते खरं जगणंच नव्हे असं वाटत राहिलं. एक नोकरी सोडली तर त्यांना छायाचित्रण, गिर्यारोहण आणि प्रवासातच जास्त आनंद मिळत होता. 2003 साली पर्यटन व्यवसायात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि लडाखच्या अद्भुत दुनियेची लोकांना सफर घडवायची असा ध्यासही घेतला. ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा मान मिळवणारी आत्माराम ही भारतातली एकमेव व्यक्ती आहे. खुद्द 14वे परमपूज्य दलाई लामा यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर पूर्वांचल, किन्नौर स्पिती व्हॅली, अंदमान, ग्रेटर रण ऑफ कच्छ, ताडोबा, रणथंबोर, काझीरंगा आणि भारतातील अनेक वन्यजीव स्थळांविषयी ऑफबीट टूर्स सुरू केल्या. त्यांची कंपनी ईशा टूर्स 5 खंडांमध्ये 28 पेक्षा जास्त ऑफबीट आणि विदेशी सहली आयोजित करीत आहेत. आपल्या छंदाचं व्यवसायात रूपांतर केल्याने त्यांना पॅशन प्रेन्युअर म्हणजे छंदोद्योगी असे म्हणून ओळखतात. ईशान्य भारतातील पर्यटन विकासात असामान्य योगदानाबद्दल नागालँड आणि आसामच्या राज्यपालांनी त्यांचा सत्कारही केला आहे. 2017 मध्ये नवभारत बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड, 2018 मध्ये GMEC चा एक्सलन्स अवॉर्ड, 2020 मध्ये आयकॉन ऑफ ठाणे या पुरस्काराचे ते मानकरी ठरले. ईशा टूर्सने 2018 आणि 2019 ही सलग 2 वर्षे महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड हा पुरस्कारही जिंकला आहे. प्रवासाबरोबरच त्यांची लडाख प्रवास अजून चालू आहे आणि हे प्रवासी गीत माझे ही 2 पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत आणि तिसरं पुस्तक अराउंड द आर्टिक हे प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहे. 1910 साली त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केला आणि आजपर्यंत 5 खंडातील 54 देशांना भेटी दिल्या. आपला प्रवास अजून चालूच असून तो आता मध्यावरी आलेला नाही आणि अजून बराच पल्ला गाठायचा आहे अशी त्यांची धारणा आहे. आजच्या आपल्या लडाख प्रवासासाठी आत्माराम यांच्यासारखे गाईड मिळाल्यावर प्रवास मस्त होणार हे नक्कीच. तर आत्माराम, लडाखच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि पहिला प्रश्न घेतो. लडाखला तुम्ही पहिल्यांदा गेला होता 1995 साली. ती लडाखची भेट म्हणजे अक्षरशः जन्म मृत्यूचा खेळ होता. काय घडलं त्या सहलीत? सर्वात प्रथम धन्यवाद. महाराष्ट्र मंडळ कुवेतच्या माध्यमातून तुम्ही माझी मुलाखत घेताय. आतापर्यंत अनेक मुलाखती मुंबई, महाराष्ट्रात, भारतात झाल्या, पण भारताबाहेरून घेतली जाणारी ही पहिलीच व्हिडिओ मुलाखत आहे. त्यामुळे माझ्यासाठी खूप वेगळी आहे, विशेष आहे ही मुलाखत. तर त्यामुळे सगळ्या तुमच्या आधी सर्वांचे धन्यवाद, मंडळाचे आणि सर्वांचे. तुम्ही जो प्रश्न विचारलात की पहिल्या 1995च्या मोटरबाईक सहलीमध्ये किंवा एक्सपिडिशन मध्ये काय झालं, ती मी सहल म्हणतो कारण सुरुवात त्याची सहल म्हणूनच केली होती. त्याचं एक्सपिडिशन हे नंतर झालं. कारण आम्ही तेव्हा फक्त एक मस्ती होती आणि एक रग म्हणतात ती होती की आपल्याला काहीतरी असं हटके काहीतरी करायचंय.
आणि त्याच्या आधी मी हिमालयामध्ये किंवा सह्याद्रीमध्ये बरंच ट्रेकिंग केलेलं होतं. त्यामुळे अनुभव होता ट्रेकिंगचा. पण ट्रेकिंगमध्ये तुम्हाला जास्त दिवसांमध्ये कमी एरिया कव्हर करता येतो. त्यामुळे त्याच्या आधी एक साधारण ह्या एक्सप्रेशनच्या मोटरबाईक एक्सप्रेशनच्या आधी 5-1 वर्ष मला तो एक छंद लागला होता मोटरबाईकवरून भारतभर फिरण्याचा. आणि त्यातून लक्षात यायला लागलं की खूप मला खूप कमी वेळामध्ये जास्त एक्सप्लोर करता येते. आणि आणि हे करत असतानाच मला एक लोकप्रवाहामध्ये एक लेख वाचण्यात आला. अरविंद वेसावे म्हणून आमचे मित्रच आहेत आता त्यांचा, आणि त्यांनी लडाखची एक्सपिडिशन केली होती. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून मी माहिती घेतली आणि ठरवलं की आपण हे करायचं. त्यामुळे म्हटलं ना की ती आम्ही सहल म्हणूनच आम्ही ती कन्सिडर केली होती, कारण बाईकवर फिरायचं म्हणजे सहलच असणार असं. तर आणि मी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर पहिले 5-6 दिवस खूप छान गेले मनालीला जाईपर्यंत. आणि त्याच्यानंतर मात्र जे काही आम्हाला निसर्गाचा तांडव बघायला मिळालं, किंवा आमच्यासोबत अजून एक आसनसोलन म्हणजे पश्चिम बंगालमधून आलेले एक 2 जण होते. त्यांच्यातल्या एकाने खूप छान एक शब्द दिला मला, की लडाख म्हणजे काय तर भीषण सुंदर. तर भीषण म्हणजे बंगाली भाषेमध्ये खूप सुंदर म्हणजे अतिशय सुंदर, आणि आपल्या मराठीमध्ये भीषण म्हणजे अतिशय भीषण सुंदर. तर आम्ही त्यावेळेला हा जो काही 17 दिवस आम्ही एका ठिकाणी अडकून पडलो होतो, त्याच्यामध्ये आम्ही भीषणचे दोन्ही अर्थ समजून घेतले. की भीषण एका मराठी अर्थ सुद्धा आणि बंगाली अर्थ सुद्धा. तर हे दोन्ही प्रकार पाहिले. 17 दिवसांमध्ये आम्ही अडकून पडलो होतो. त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे 2013 मध्ये खूप लोकांनी लाईव्ह पाहिलंय उत्तराखंडमध्ये जो क्लाउड बस झाला होता. तर तसाच हा प्रकार 1995 मध्ये, हा खरं लडाखमध्ये काहीच झालेलं नव्हतं त्यावेळेला. हे झालं होतं लडाख आणि म्हणजे जम्मू काश्मीर आणि हिमाचलच्या बॉर्डरवर असं शेवटचं जे गाव आहे छोटंसं दारच्या म्हणून त्या भागात, आणि तिथून खाली संपूर्ण हिमाचलमध्ये क्लाउड बर्स्ट झालेले होते. आणि त्याच्यामध्ये आम्ही अडकलो होतो. फक्त एकाच दिवसाच्या फरकाने आम्ही ते अडकलो, आणि तिथे मग आम्हाला त्याच्यामुळे रोड ब्लॉक झाले. दोन्ही बाजूला रोड ब्लॉक झाले. एका बाजूला 150 किलोमीटर मनाली आणि दुसऱ्या बाजूला 350 किलोमीटर लेह. आणि त्याच्यामध्ये आम्ही अडकून पडलो होतो. आणि रोड साधारण एखाद किलोमीटरचा सोडला तर बाकी सगळे रोड तुटलेले होते अनेक ठिकाणी. म्हणजे आम्ही पुढच्या 17 किलोमीटरचा प्रवास होता फक्त, तिथे आम्हाला ब्लॉक झाला होता. त्याच्यामध्ये 43 लँडस्लाईड झाले होते. त्यामुळे लक्षात येईल तुमच्या की किती भीषण परिस्थिती होती. आणि त्याच्या मागे तर आम्ही मोजण्याचा प्रयत्न पण नाही केला, कारण समजून घ्यायचा प्रयत्न पण नाही केला, कारण तो रस्ता 1.5 वर्षानंतर उघडला, मनालीकडचा रस्ता. आणि पुढचा रस्ता आमचा मात्र 17 दिवसात ओपन झाला. पण त्या 17 दिवसांमध्ये जे काय भीषण आणि सुंदर अनुभव सुद्धा घेतले, ते म्हणजे लाईफ चेंजिंग जे आपण म्हणतो ते सगळं त्याच्यामध्ये मी तो अनुभव घेतला होता. तेव्हा अनेकदा म्हणजे असं वाटत होतं की आपल्याला बहुतेक तिथे कुठे जर कुठे स्वर्ग नरक तिथे कुठे काय असेल, तिथे बहुतेक आपल्याला एंट्रीच मिळत नाहीये. त्यामुळे दारावर जायचो आणि परत यायचो आम्ही. असे 6 ते 7 वेळा आमचं झालं अनेकदा. आणि त्यामुळे त्याच्यावर ते पुस्तक लिहिलंय नरेंद्र प्रभूंनी, खूप सुंदर शब्दांकन केलंय त्याचं. लडाख प्रवास अजून सुरू आहे. आणि त्या पुस्तकात तुम्हाला नक्कीच सगळं समजेल, कारण त्या एका पुस्तकावर अख्खा विषय एक सेशन घेता येईल एवढे भयानक अनुभव आले होते. गंमत म्हणजे त्याच्यानंतर परत जेव्हा लडाखला जायची वेळ आली होती, तेव्हा तो प्रश्न माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट वाटतो, कारण हे जे काही अनुभव घेतले होते, हे अनुभव आम्ही काही ठरवून घेतलेले नव्हते. ते आले, ते घेण्याशिवाय पर्याय नव्हता, दुसरा काहीच पर्याय नव्हता. जे आहे ते सहन करायचं आणि त्यातून सर्वाइव्ह होऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा. पण एका वेळेला अशी कंडिशन आलेली होती की आता आपण इथून काही जिवंत परत नाही जात, कारण अनेक लोक तिथे आम्ही मरताना पाहिली होती आणि त्यांना तिथेच त्यांच्या बॉडी तिथेच जाळल्या जात होत्या. त्यावेळेला साधारण 15-16 दिवस असेल, तेव्हा अशी एक मानसिकता तयार झाली होती की आपण जिवंत काय परत इथून जाण्याची शक्यता कमी दिसते, ऍटलीस्ट डेड बॉडी तरी घरी पोहोचू देत. ह्या लेवलला आमची मानसिकता पोहोचली होती तेव्हा. तर असे भयानक सगळे अनुभव होते सगळे ते. आणि 17 दिवस एकाच ठिकाणी अडकून पडणं हा मानसिकरित्या सुद्धा किती म्हणजे तुम्हाला समजू शकतात म्हणजे आपल्याला काही पुढचं माहिती नाही, फ्युचर माहित नाही, कसं काय होणार आहे, रस्ता कधी उघडणार आहे. जेवणाची शेवटी 6 दिवस आम्हाला जेवण मिळालं नव्हतं. 11 दिवसापर्यंत जेवण मिळालं, 6 दिवस जेवण सुद्धा मिळालं नव्हतं. तर ते फारच असा भयानक अनुभव होता. त्यामुळे त्याच्यानंतर मला कम्प्लीट केली. एक मात्र आहे की तो आम्ही हायएस्ट मोटरबल रोडवर जाण्याचा जो विक्रम म्हणता येणार नाही, पण जे करायचं होतं ते मात्र पूर्ण केलं. आणि आम्ही पुन्हा जम्मू मार्गे आम्ही परत मुंबईला. तर तो फारच थरारक आहे. म्हणजे तो आता त्याच्यावरती माझं नाव घेतलं तरी तेव्हा अंगावर काटा येतो, कारण त्या भागात मी त्यानंतर अनेकदा गेलो, पण अजूनही त्या भागात गेल्यानंतर ती
सगळ्या गोष्टी आठवतात पुन्हा. खरंय. आत्माराम दरम्यान तुम्ही स्वतःची हा प्रश्न घ्या. आत्माराम 1995 ते 2020 या 25 वर्षाच्या कालावधीत लडाखमध्ये काय काय बदल झाले तुम्हाला जाणवतात? बदल तर खूप झालेले आहेत, कारण सगळ्यात पहिल्यांदा 2003 ला जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा तिथे इनरलँड परमिट काढावं लागतं. त्यामुळे इनरलँड परमिटमुळे एक्झॅक्ट नंबर मिळतो, किती टुरिस्ट बाय रोड आले, बाय एअर आले, हे एक्झॅक्ट नंबर मिळतो. त्यामुळे 2003 मधला जो आकडा होता तो 15,000 लोकांचा होता. 2019 गेल्या वर्षीचा आकडा 3,75,000 होता. त्यामुळे ती जी काय वाढ आहे 2000 आणि 1995 मध्ये म्हणाल तर टोटल टुरिस्ट हे त्यांच्याकडे त्यावेळेला 1700 टुरिस्ट होते फक्त. म्हणजे त्यामुळे 1700 टुरिस्ट ते 3.25-4 लाख हा फरक मी 25 वर्षात मी पाहिलाय. त्याच्यानंतर लडाखमध्ये जेव्हा आम्ही 2003 ला 95 मध्ये अगदीच किरकोळ हॉटेल्स होती, पण 2003 मध्ये जेव्हा ईशा टूर्सची स्थापना केली त्यावेळेला सुद्धा हार्डली 15-20 हॉटेल्स होती. आता त्यांचा आकडा 500च्या वर गेला लडाखमध्ये हॉटेल्सचा आकडा. त्याच्यानंतर जो हायवे जो होता तो फक्त 1D होता, श्रीनगर टू लेह. तो आता जो आपला नॅशनल हायवे 1 जो आहे, जो लेह पूर्वी जो होता तो जम्मू टू श्रीनगर होता, तो आता जम्मू टू लेह झालाय नॅशनल हायवे नंबर 1. रोडची कंडिशन मोठी झाली आहे. त्याच्यानंतर आज किती वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोहतांगचा बोगदा तयार होतोय. त्याच्यानंतर झाला कम्प्लीट नाही, आता फक्त उद्घाटनाच्या तयारीत आहे. त्यानंतर दुधीला पासचा त्याचं काम चालू झालंय. त्यामुळे बदल प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही बदल सगळे पाहिलेले आहेत. आणि वेदर पासून ते सगळे बदल पाहिले. तेव्हा पूर्वी सीझन जो होता हा साधारण जून जुलै ऑगस्ट 3च महिन्यांचा असायचा. तो आता सीझन आमच्यासाठी तर आता 12 महिन्याचा झाला, पण जनरल टुरिस्ट पण आता एप्रिल पासून ते ऑक्टोबर पर्यंत आता जनरल टुरिस्ट लडाखमध्ये यायला लागले. त्यामुळे टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप ग्रोथ झालेली आहे लडाखमध्ये. आणि त्याच्या बरोबरीने आणि भारताचं 1999च्या वॉर नंतर, कारगिल वॉर नंतर 14 कोर जे आहेत ते लेहमध्ये स्थापन झाले. आणि त्यामुळे तिथल्या जनरल लोकांना एकतर लडाखमध्ये कुठलाही लोकल माणूस नोकरी नाही करत लडाखमध्ये हॉटेल्समध्ये, कारण त्यांच्याकडे ऑलमोस्ट प्रत्येक घरातला एक तरी माणूस हा सरकारी नोकरीमध्ये असतो किंवा आर्मीमध्ये असतो, लडाख स्काउट मध्ये असतो किंवा गव्हर्नमेंटशी रिलेटेड कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टवर असतो. त्यामुळे त्यांना खूप काम मिळालंय सगळ्यांना आणि एकंदरच भरभराट झाली आहे, लडाखची भरभराट झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गेली 10 वर्ष ते एवढा स्ट्रेच करत होते ह्याच्यासाठी, स्वतंत्र राज्यासाठी, ते सुद्धा आता झालं. त्यामुळे आम्ही खूप जे बदल जे आहेत ते सगळे एक एक करून सगळे बघत आलोय आणि त्या प्रत्येक बदलाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा खरंच आम्हाला अभिमान वाटतो. तुम्ही या बदलामध्ये अजून एक प्रश्न विचारत होता की लडाखला सुरुवातीची जवळपास 9 वर्षे तुम्ही आणि पर्यटकांना घेऊन देखील साधारणपणे जो सीझन होता जून ते सप्टेंबर महिन्यात जात होता आणि हिवाळ्यातील लडाखची सहल ही कल्पना कशी सुचली? मुळात तो एक्सप्लोरर असण्याचा जो फायदा आहे. मी नेहमी मला विचारतात लोक की काय सक्सेसचं रहस्य काय, तर मी नेहमी सांगतो की मी चांगला टुरिस्ट आहे हे मला माहिती आहे, चांगला टूर ऑपरेटर आहे की नाही माहित नाही मला, पण चांगला टुरिस्ट मात्र नक्की आहे. त्यामुळे टुरिस्टला काय एक्झॅक्टली काय हवं याची गणितं माझ्या डोक्यात यायला लागतात आणि मग त्याप्रमाणे मी ज्या काही टूर केल्या किंवा आम्ही ज्या सगळ्या टूर केल्या ह्या पहिल्यांदा आम्हाला आवडतात म्हणून केल्या आणि त्याच्यानंतर वाटतं की हे आपण लोकांना सुद्धा देऊ शकतो आणि त्यांना आवडेल. हे लडाखचं असंच झालं. लडाखला पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा वाटलं की फारच सगळं खतरनाक होतं सगळं, पण सेकंड टाइम गेलो तेव्हा खऱ्या अर्थाने लडाख पाहिलं आणि तेव्हा वाटलं की हे लडाख लोकांना दाखवायलाच पाहिजे, हे बघायला पाहिजे लोकांनी. आणि मग त्या माध्यमातून हळूहळू लोकांना घेऊन जायला लागलो. पण तशाच पद्धतीने या विंटरचा जो 2003 मध्ये ईशा टूर सुरू केल्यानंतर तशी 3च वर्ष झाली होती, 2003 ते 5, पण त्याच्या आधी 1997 पासून मी लोकांना घेऊन जात होतो. त्यामुळे तसा अनुभव खूप होता माझ्याकडे समर मधल्या टूरचा. पण मी खूप ऐकत होतो की विंटरमध्ये असं असतं, खूप -20, -25 टेम्परेचर असतं. तर म्हटलं आपण हा अनुभव आपण घ्यायला पाहिजे.
आणि तो आपण घेतलेला आणि कुठली टूर आतापर्यंत जगातली कुठली टूर मी ज्या काय केल्या त्या सगळ्या टूरच्या आधी मी स्वतः अनुभव घेतला, आमच्या टीमने अनुभव घेतला, त्याच्यानंतर आम्ही लोकांना आम्ही नेलं. त्यामुळे म्हटलं आधी हा अनुभव घेऊया आणि तो अनुभव घेतल्यानंतर मला वाटतं की हे तर लोकांनी बघायलाच हवं विंटर मधलं लडाख. मायनस टेम्परेचर हा एक फक्त मानसिक खेळ आहे, कारण तीच लोक अनेक लोक अगदी अंटार्क्टिकाला जातात, -30 -35 टेम्परेचर एन्जॉय करतात. तर आपल्या भारतामध्ये आपण तीच गोष्ट एन्जॉय काय नाही करू शकत, आणि त्या पद्धतीने जर सगळी तयारी केली आपण तर आपण नक्कीच एन्जॉय करू शकतो. आणि त्या पद्धतीने सगळ्या तयारी करण्याच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्यांचा अभ्यास केला आणि मग लोकांना घेऊन जायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग रेग्युलरली विंटर मधल्या ज्या टूर्स असतात त्या सगळ्या करायला सुरुवात केली. पहिल्यांदा फक्त नॉर्मल विंटर टूर केली, त्याच्यानंतर मग विंटर लडाख बरोबर 2 ते 3 दिवसांचा चादर ट्रेक केला. चादर ट्रेक हा खूप फेमस ट्रेक आहे लडाख मधला, ऍडव्हेंचरस म्हणून ओळखला जातो. तो 10 ते 11 दिवसांचा ट्रेक आहे. पण आम्ही जो केला तो इंट्रोडक्टरी टाईपचा चादर ट्रेक केला, त्याच्यामध्ये झंस्कार नदी ही पूर्ण गोठते. झंस्कार नदीच काय, लडाख मधलं प्रत्येक ठिकाणी जे काय नदी नाले लेक सगळे गोठतात त्या पिरियडमध्ये. पण झंस्कार नदी गोठल्यानंतर झंस्कार व्हॅली मधली जी लोक आहेत त्यांना जेव्हा लडाखमध्ये यायचं असेल, लेह मध्ये यायचं असतं, तेव्हा ते त्या गोठलेल्या चादरीवरून चालत येतात. पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. तर त्यामुळे त्यांचं असं म्हणणं की त्या बर्फाच्या चादरीवरून चालत येतात आणि तो शॉर्टर रूट आहे नदीचा, म्हणून त्या नदीवर चालत, म्हणून त्याला चादर हे नाव पडलं आणि चादर ट्रेक हा नंतर फेमस झाला. तर आम्ही तो अनुभव लोकांना देण्यासाठी की बर्फावरती म्हणजे पूर्ण गोठलेल्या नदीवर कॅम्पिंग करून तिथे राहण्याची जी मजा आहे, टेंटमध्ये -20-25 टेम्परेचर मध्ये टेंटमध्ये राहण्याची काय मजा असते, तो अनुभव घेतल्याशिवाय करणार नाही. आणि तो आतापर्यंत कित्येक शेकडो लोकांनी घेतला आमच्या बरोबर. तर तो आम्ही प्रयोग केला. त्याच्यानंतर मग जसे सीझन वाईज लडाखमध्ये प्रत्येक सीझन मध्ये जाऊ शकतो. आणि मार्च मध्ये गेला तर वेगळं असतं, एप्रिल मध्ये वेगळं असतं. तर आम्ही मग मार्च महिन्यामध्ये अशा काही टूर्स केल्या. त्याच्यात तुम्हाला स्नो लेपर्ड ट्रेल करता येईल. स्नो लेपर्ड बघण्यासाठी एक्सपिडिशन आहे ती करता येऊ शकते, ती केली. त्याच्यानंतर मग एप्रिल महिन्यामध्ये ऍप्रिकॉट ब्लॉसम असतो, ब्लॉसम सीझन असतो. ऍप्रिकॉटचा ब्लॉसम असेल किंवा इतर झाडांचा ब्लॉसम, तो ब्लॉसम बघायला मिळतो. तर असे ह्या विंटर मधल्या टूर आम्ही रेग्युलर बेसिसवर चालू केल्या आणि लोकांनी त्याचा खूप आनंद घेतला. आणि मुख्य म्हणजे आजही तुम्ही एप्रिकॉट ब्लॉसमचे जर तुम्ही गुगल करायला गेलात ना, तर जे काय फोटो दिसतील ना ते आमचे फोटो दिसतील. कारण अजूनपर्यंत म्हणजे एकतर कुठली टूर ऑपरेटर अजूनपर्यंत कोणी पोहोचलेले नाहीत. आणि गेली 3 वर्ष आम्ही रेग्युलरली लोकांना घेऊन जातोय. पण म्हटलं ना की प्रत्येक ह्याच्यामध्ये पायनियर होण्याचा जो मान जो आहे तो आम्हाला मिळाला म्हणायला हरकत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये. इव्हन आफ्टर कोविड फर्स्ट 5 ऑक्टोबरला ईशा टूर्सचीच पहिली जाते आणि तो सुद्धा मान आम्हालाच मिळणार. तर तो म्हणजे मान म्हणण्यापेक्षा आम्ही तो नेहमी ते एफर्ट्स घेतले, एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले. त्याचे जे काय ते आता तुम्हाला दिसतात सगळे रिझल्ट. आता दरम्यान तुम्ही स्वतः ईशा टूरची कंपनी सुरू केली लडाख सरीसाठी. ही कस्टमर सुरक्षित नोकरी, सरकारी नोकरी सोडून आणि ही व्यवसाय कुणी कशी घेतली? म्हणजे नोकरी सोडण्याचा निर्णय म्हणजे हा बरोबर आहे. बेसिकली म्हटलं ना की माझा जो पिंड होता तो थोडा भटका पिंड होता आणि वेगवेगळ्या माध्यमातून भटकंती खूप आधीपासून म्हणजे जवळजवळ मला 89 पासून मी ट्रेकिंग करतोय, माउंटेनरिंग करतोय. कस्टममध्ये क्रिकेटमुळे थोडंफार मला भारतभर फिरायला मिळालं. तर त्यामुळे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून घराबाहेर पडता आलं पाहिजे, हा त्याच्या मागचा जो मुख्य उद्देश होता. आणि त्यातून मला जेव्हा हे कळलं की हा प्रकार जो आपला छंद आहे, आपण एन्जॉय करतोय, तो वर्षातून 1-2दा फक्त सुट्टी घेऊन पैसे खर्च करून टूरवर आपण जाण्यापेक्षा आपणच तो व्यवसाय म्हणून जर चालू करू शकतो, आपल्याला वर्षभर फिरता येईल. हा त्याच्या मागचा सिंपल उद्देश होता त्यावेळेला. आणि अक्षरशः स्वतःला फिरता यावं म्हणूनच ते केलं होतं. आणि तेव्हा सुद्धा आणखी एक ईशा टूर चालू करण्यामागचा आणखी एक म्हणजे जो कुटील डाव म्हणतात तसा होता की माझ्या मुलीचंच नाव ठेवलं होतं मी ईशा टूरच्या. ते त्याचं कारणच होतं की मला फिरता यावं. त्यामुळे माझी मिसेस पण त्याला माझ्या मुलीच्या नावाने टूर कंपनी चालू केली म्हणून मला ह्याला फिरायला ठीक आहे, हरकत नाही, फिरू. हा त्याच्या मागचा. आणि मी तिथपर्यंत जाईल असं मला वाटलं नाही. मी तो जस्ट एक फक्त आपल्या मुलीचं नाव टाकलं की
घरातून शिवाय दोन कमी पडतील, सारखं सतत बाहेर पडतो म्हणून. आणि असं करून ती गेलं. पण हा मात्र नोकरी करणं हा माझ्या कधीच याच्यामध्ये नव्हतं. म्हणजे ती अक्षरशः 20 वर्ष खेचून काढली कस्टम मध्ये नोकरी. शेवटची 2 वर्ष फार विचित्र परिस्थितीत काढली मी. डे नाईट ऑफ असं करून करायचो. पण ते खूप माझ्यासाठी सतत मला डोळ्यासमोर अशी हिमालय दिसायचा, आणखीन काय काय असं दिसायचं. आणि मी नोकरीत कधीच मी रमलो नाही. मी पूर्ण 20 वर्षात कधीच नाही रमलो. आणि हे तर काय आज ज्याच्यासाठी लोक वर्षभर मेहनत करतात आणि त्याच्यातून एक दोन टूर करतात, ते मी अख्ख्या वर्षभर करतो. वर्षाला 10 12 टूर होतात. म्हणजे 15 दिवसांच्या नंतर एकदा तरी घराच्या बाहेर आपण असायलाच पाहिजे. हा नियम गेली कित्येक वर्ष पाळले गेले. हे 6 महिने झालेत पहिल्यांदा 6 महिने घरामध्ये बसून आहेत. हा नियम एवढी वर्ष आहे तो कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे ऑफिसमध्ये बसून, म्हणजे मी ऑफिसमध्ये बसतोय आणि माझे टूर लीडर फक्त जगभरात फिरतायत, ते मला नाही चालणार. त्याच्यावर मी पण असायला पाहिजे कुठेतरी, कुठल्या तरी एका टूरवर. त्यामुळे मुळात फिरायला मिळायला हवं म्हणून ती केलं. आणि ती रिस्क होती म्हणा, रिस्क नक्की होती. पण एवढा कॉन्फिडन्स पण होता की आपल्या गरजा फार कमी आहेत. आपल्या त्या गरजांमध्ये जे काय हवं ते त्यातून मिळेल आपल्याला. आणि आपण मुख्य म्हणजे सॅटिस्फाईड राहू. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती होती की आपल्याला तो आनंद मिळाला पाहिजे. तो आनंद नक्कीच खूप मिळवला, प्रचंड. खरी गोष्ट आहे. तुम्ही एक आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना ॲप्रिकॉट सीझनच्या बद्दल थीम बेस्ड टूर सांगितली होती. तर म्हणजे तुम्ही बऱ्याच थीम बेस्ड टूर्स सुरुवात केली. म्हणजे तुम्ही कदाचित त्याला पायोनियर समजले जातात त्याच्यात. तर म्हणजे त्याच्या कुठल्या कुठल्या टाईपचे टूर्स असतात आणि म्हणजे त्याच्यामध्ये ऍडव्हेंचर टुरिझम पण आहे का? हो ना. आता ऍडव्हेंचर टुरिझम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक ऑप्शन्स तयार केलेत लडाखमध्ये. म्हणजे ज्यांना कोणाला जे काय आवडतं त्या पद्धतीने करता येईल. त्यामुळे आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा जास्त स्टँडर्ड टूर होती. त्याच्यामध्ये अगदी मनालीहून स्टार्ट करून आम्ही जम्मू पर्यंत जायचो. 10-12 दिवसांची टूर होती. मग ती थोडी शॉर्टर केली. मग फक्त लेह पर्यंत यायचं, लेहवरून मुंबईला परत यायचं. ह्या झाल्या समर मधल्या टूर. मग आता त्याला वेगळं काय करायचं म्हणून मग विंटर लडाखची टूर आली. त्याच्यानंतर मग ॲप्रिकॉट ब्लॉसम आला. त्याच्यानंतर ॲप्रिकॉटचा फॉल सीझन पण आला. जो आता ऑक्टोबरमध्ये जो आहे तो फॉल सीझन आहे. ॲप्रिकॉट फॉल सीझन आहे. त्याच्यानंतर मग लोसर फेस्टिवल असतो. तो एकदा मी अटेंड केला होता. मी साधारण 2005-06 मध्ये. तर तो फेस्टिवल अटेंड केल्यानंतर लक्षात आलं की लडाख मधलं हे जे वैभव आहे कल्चरल, हे सुद्धा लोकांनी बघायला पाहिजे. कारण त्यांचे जे कपडे, त्यांचे हेडगिअर्स असतील, दागिने असतील, कपडे असतील, एवढं सुंदर असतं, एवढं कलरफुल असतं, ते जनरली स्टँडर्ड टूर मध्ये आपल्याला बघायला नाही मिळत. त्यासाठी तुम्ही कुठल्या तरी फेस्टिवलला जायला हवं. तर मग फेस्टिवल टुरिझम हा एक कन्सेप्ट आला आणि ती पहिली टूर मी केली होती लोसर फेस्टिवलची. आणि त्याच्यानंतर मग मला एका गंमत म्हणजे आपल्याकडे जे फॉरेनर्स येतात त्या फॉरेनर्स खूप जास्त वेल इक्विपमेंट म्हणा किंवा त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असते त्यांच्याकडे. तर त्यांनी मला 2005 मध्ये पहिल्यांदा सांगितलं, एका फॉरेनर सांगितलं की हेवीज फेस्टिवलचा 12 वर्षांनी येणारा जो फेस्टिवल आहे तो आता पुढच्या वर्षी आहे, त्यासाठी मी परत येणार आहे. मग त्यावेळेला मला ते क्लिक झालं की आपण ही संधी सोडायची नाही. आणि ती पहिली हेवीज फेस्टिवलची टूर केली. आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट सगळ्या फेस्टिवल ज्या असतात मॉनेस्ट्रीच्या, त्या सगळ्या एक एक करून आम्ही करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त 2 अजून सरकारी फेस्टिवल असतात. त्याच्यामध्ये लोकल सगळ्या लोकांना एकत्र आणतात. त्यामध्ये एक लडाख फेस्टिवल आहे जे सप्टेंबर मध्ये असतो. आणि जून महिन्यामध्ये सिंधू फेस्टिवल असतो. सिंधू फेस्टिवलची सुरुवात केली अडवाणीनी. सिंधू नदीचं पूजन करून त्याला एक खरं तर तेव्हा पहिल्यांदा एक ह्याचं स्वरूप होतं, राजकीय स्वरूप होतं. पण नंतर मग त्याला राजकीय स्वरूपावरून त्याला एक तिकडच्या लोकल कल्चरल ऍक्टिव्हिटी म्हणून त्याला मान्यता मिळाली त्या फेस्टिवलला. तर तो फेस्टिवल पण सुरू केला. त्यामुळे आम्ही त्या सगळ्या टूर प्रत्येक टूर मध्ये फेस्टिवल टूर मध्ये आम्ही पायनियर आहे म्हणायला हरकत नाही. कारण त्याच्यानंतर या सगळ्या इतर सगळे लोक यायला लागली. आणि त्यानंतर मग आम्ही त्याला पॅट्रिऑटिक नाव मी नाही देणार. काही लोकांनी नाव दिलं होतं, मी नाव देणार नाही. काही लोकांनी म्हणजे आमच्याच बरोबर येणाऱ्या लोकांनी. फक्त माझा त्याच्यामध्ये मुख्य उद्देश हाच होता की आपले जे सैनिक आहेत त्या सैनिकांना आपल्याला भेटता आलं पाहिजे, 1-to-1 इंटरॅक्शन करता आलं पाहिजे. त्या माध्यमातून 3 टूर आतापर्यंत केल्या. गेली 15 वर्ष पूर्ण आलेली प्रत्येक टूरला. त्याच्यामध्ये 25 जुलैचा कारगिल विजय दिवस,
त्याच्यानंतर 15 ऑगस्ट आपण दरवर्षी लडाखमध्ये साजरा करतोय आणि त्याच्यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम कुठल्या तरी आर्मीच्या कॅम्पमध्ये जाऊ. तर हे तिन्ही कार्यक्रम गेली 15 वर्ष सलग होत आहेत, 14 वर्ष, म्हणजे हे 15 वर्ष पण यावर्षी ते होऊ नाही शकलं. आणि तो त्याच्यामुळे आपल्या टुरिस्ट जे येतात सोबत त्यांना आपल्या जवानांच्या हातात राखी बांधता येते, त्यांच्याशी गप्पा मारता येतात, त्यांना घरून आणलेला काहीतरी खाऊ देता येतो. खूप इमोशनल असा तो प्रकार असतो आणि लोक खूप म्हणजे भावनाविवश होतात आणि ऍक्च्युअल बॅटल फील्डवर जाऊन आपण हे काही आपल्या जिथे लढाया झाल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन आपण जेव्हा हे सगळं बघतो तेव्हा त्याची खरीच आपल्याला तीव्रता कळते आणि आपण किती सेफ आहोत आपल्या घरांमध्ये यांच्यामुळे ते कळतं. आणि त्यामुळे थोडंसं नाही म्हटलं तरी आपल्याला अजून जे काही देशाबद्दल असलेलं जे प्रेम आहे, आदर आहे, तो आणखी थोडासा वाढतो म्हणायला हरकत नाही तिथे गेल्यानंतर. अशा खूप मल्टिपल ऍक्टिव्हिटीज आम्ही लडाखमध्ये केल्या आहेत आणि करतच राहू छोट्या छोट्या. म्हणजे अगदी क्रिकेट टुर्नामेंट सुद्धा भरवली आहे. एक फोटो दाखवेल मी आपल्या ह्याच्यामध्ये. IPL जशी असेल तशी ती लडाखची एक होती छोटीशी 6 ओव्हरची. पण एक आम्ही प्रयोग म्हणून एक केला होता, एक आमची एक टीम केली होती तयार. अच्छा, चांगली मोहीम आहे. आणि म्हणजे तुम्ही जसे सांगितलं की लडाखचं टेम्परेचर, लडाखचा जो एकंदर अवघड निसर्ग, तर म्हणजे एकंदरीत सामान्य माणसाला ज्याचं म्हणजे नॉर्मल फिटनेस लेवल आहे, तर अशा लोकांसाठी लडाख ही एक अवघड सहल आहे का? आणि काही वयोमर्यादा आहे का? म्हणजे एवढ्या लोकांच्या वरच्या वयाच्या लोकांनी शक्यतो अवॉइड करा असं काही आहे का? आणि किंवा तयारी काय करायला लागते समजा लडाखला? कारण नॉर्मल हिल स्टेशन जायला काही तयारी लागत नाही, पण लडाखला एक स्पेशल काही तयारी करायला लागते का? बरोबर. स्पेशल म्हणण्यापेक्षा कसं आहे ना की लडाख बद्दल लोकांच्या मनात असलेल्या ज्या काही कल्पना ज्या आहेत किंवा काही कसं असतं की आपल्याला ती विस्परिंग स्टोरी असे ना, एक आपण एकाच्या कानाला सांगतो, दुसरा आणखीन काहीतरी सांगतो, तिसरा आणखीन काहीतरी सांगतो, असं करत 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 ना ते खूप काहीतरी त्याच्यामध्ये मीठ मसाला मिरची सगळं घालून ते फुलवलं जातं. ऍक्च्युली तसं नाही आहे. तुम्ही मात्र एवढं नक्की आहे की तुम्हाला अल्टिट्यूड सिकनेसचा त्रास होऊ शकतो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने लडाखला गेलात तर. आता ते सुद्धा आम्ही का पहिल्या टूर पासून ते काय शक्य नव्हतं, कारण प्रत्येक टूर मागे आम्ही पण शिकत होतो, आम्ही काही धडा घेत होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या टूर मध्ये त्याची सुधारणा करून आम्ही ती एक एक करून ते चेंजेस करत होतो. पण आता गेल्या 2007 पासून 8 पासून आम्ही पहिल्यांदा मनालीहून जायचो, तेव्हा लक्षात यायचं की मनालीहून गेल्यानंतर सारचोन त्या भागामध्ये खूप त्रास होतो व्हायचा लोकांना. त्याचं कारण असं होतं की मनालीवरून आपण जेव्हा 100% ऑक्सिजन मधून आपण सरळ 65% ऑक्सिजन मध्ये येतो, कारण 14,000 फुटावर आपला स्टे होतो सारचू मध्ये, त्यामुळे अॅक्लिमेटाइज व्हायला वेळ मिळत नाही. पण ते जर तुम्ही श्रीनगर मार्गे आलात, श्रीनगरची हाईट 4,500 फूट, त्याच्यानंतर सोनमर्ग 9,000 फूट, त्याच्यानंतर मग 11,000 फुटावरती झुजिला पास, पुन्हा खाली कारगिल 9,500 फूट आणि त्यावरती मध्ये 2 पासेस क्रॉस करून आपण लेह मध्ये 11,500 फुटावर येतो. पण ते तोपर्यंत 3 दिवस लागतात. त्या 3 दिवसामध्ये तुमची बॉडी इझिली अॅक्लिमेटाइज होते. आता ज्यांना कोणाला मोशन सिकनेसचा त्रास आहे त्यांना मात्र कदाचित त्रास होऊ शकतो, पण ज्यांना मोशन सिकनेसचा अजिबात त्रास नाही त्यांना गॅरंटेड याचा त्रास होत नाही अल्टिट्यूड सिकनेसचा. आणि ते मी तुम्हाला गॅरंटेड का म्हणतोय, कारण हा काही हजार लोकांना घेऊन गेल्यानंतरचा एक्सपिरियन्स मी सांगतोय. आणि वयोमर्यादा म्हटली तर साधारण 1.5 वर्ष ते 86 वर्ष. माझ्याकडे दोघांचे फोटो आहेत, आता मी दाखवणार त्या फोटो ती दोन्ही लोक म्हणजे 80च्या वरती साधारण एक 35 ते 40 लोक आतापर्यंत लडाखला आलेली आहेत. आणि साधारण एक 1.5 म्हणजे मी स्वतः सजेस्ट नाही करत, कारण एवढ्या लहान मुलांना तुम्ही सोबत आणलं की तुम्ही त्या मुलांचं सगळं करण्यामध्ये तुमचा वेळ जातो आणि तुम्ही खरं ते एन्जॉय नाही करत. त्यामुळे मुलांना घेऊन येण्यासाठी ही जागा नाही. साधारण 7-8 वर्षाची मुलं असतील तर जास्त एन्जॉय करू शकतात. त्यामुळे म्हणजे फॅमिली त्या एन्जॉय करू शकतात. नाही तर मुलांमध्ये तुम्ही अडकून पडता, तर अगदी त्याला जरा लगेच सर्दी खोकला झाला वगैरे तर तुम्हाला भीती वाटते. पण गॅरंटेड तुम्हाला मी सांगू शकतो की जर ह्या स्टेप बाय स्टेप आपण ज्या टूर करतो त्याप्रमाणे जर आलात तर तुम्हाला अगदी कसलाही त्रास होणार नाही. आणि त्याची म्हणजे 100% गॅरंटी घेतो आम्ही म्हणायला हरकत नाही. अगदी विमानाने जरी आलात तरी सुद्धा तुम्हाला एक अख्खा दिवस तुम्हाला जे आम्ही नेहमी सांगतो, आम्ही जे सांगतो ना ते फक्त तुम्ही फॉलो करा, तुम्हाला त्रास नाही होणार. भरपूर पाणी प्या,
म्हणजे आम्ही सांगतो भरपूर लिक्विड घ्या. लिक्विडमध्ये पाणी, सूप, चहा एवढंच आहे, त्याच्या पुढचं नाहीये. म्हणजे हार्ड ड्रिंक्स नाहीयेत लिक्विड मध्ये. त्यामुळे त्या 3 गोष्टी जर पाळल्या आणि आम्ही जो एक भीमसेनी कापूर देतो, तो कापूर जर घेतला तर तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही. आणि वर्षानुवर्ष हे सगळ्या टूर पण जात आहेत आणि छान चाललंय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त चुकीच्या पद्धतीने करू नये, कारण समजा बरीच लोक डायरेक्ट लेहला येतात, व्हेरी नेक्स्ट डे कार्दुंगला पासला जातात. त्यामुळे अॅक्लिमेटिस व्हायला बॉडीला वेळ दिला पाहिजे, कारण शेवटी अगदी लोकल तिकडची लोक आहेत ती सुद्धा जेव्हा खाली आपल्या ह्याच्यामध्ये येतात मुंबई किंवा दिल्लीमध्ये, तेव्हा सुद्धा त्यांना थोडासा वेळ लागतो बॉडीला अॅक्लिमेटिस व्हायला. तर आपण तर बाहेरचे आहोत, आपल्याला जास्त वेळ लागणार. तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यामध्ये काहीच काळजी करण्यासारखं काही नाहीये. अथवा ह्याच्याशीच रिलेटेड म्हणजे समजा कोणी त्या भागामध्ये अशाने काही आजारी पडला किंवा काही इमर्जन्सी आली, तर मग ते मॅनेज होतं का त्या भागामध्ये? त्याच्या फॅसिलिटीज वगैरे आहेत? त्याच्यामध्ये आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की संपूर्ण रस्ते आहेत हे सगळे कुठल्या ना कुठल्या बॉर्डरला जाणार आहेत. म्हणजे तुम्ही जर नुब्रा व्हॅलीला गेलात तर एका साईडला पाकिस्तान पीओके आहे आणि एका बाजूला चायना बॉर्डर आहे. त्यानंतर पँगॉन्ग लेकला गेला तर तिथे पण चायना बॉर्डर. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी आणि पुन्हा मनाली रोड किंवा श्रीनगर रोड या सगळ्या ठिकाणी साधारण ऍव्हरेजली दर 50 किलोमीटरवर एक आर्मीचे कॅम्प्स आहेत. आणि या सगळ्या आर्मीच्या कॅम्प्समध्ये प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिस आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते काळजी घेतात आणि त्यांच्या सगळ्यांकडे तिथे म्हणजे प्रायमरी साठी तुम्हाला. आणि तिथे होणार काय त्रास फार तर ऑक्सिजनचा, तर प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर असतात त्यांच्याकडे. आणि इव्हन आपण सुद्धा गेल्या 3-1 वर्षांपासून आपण सुद्धा साधारण जर 5 गाड्या असतील तर 3 गाड्यांमध्ये आपण ऑक्सिजन सिलेंडर सोबत ठेवतो. ऑन टूर आम्ही अगदी हार्डली 1% वापरला असेल तो. फक्त एक मानसिक एक समाधान असतं की आपल्या गाडीमध्ये आपल्या बरोबर सोबत एक ऑक्सिजन आहे, त्याची एक मानसिक समाधान असतं ना, त्यांनी लोक ऑटोमॅटिक बरी होतात. आणि त्याचा वापर आम्हाला अगदी रेअरली करावा लागलाय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेतो. आणि लेहमध्ये तर एवढं सुंदर हॉस्पिटल आहे, सेपरेट टुरिस्टसाठी वेगळी व्यवस्था आहे तिथे. आणि छान विदाउट एनी 2 रुपयाचा एक केस पेपर मध्ये सगळ्या गोष्टी होतात. पण आम्ही त्या आमच्या साईट सीइंग मध्ये आम्ही ते ऍड केलेलं नाही, त्यामुळे तिथे आम्ही काही देत नाही लोकांना. आता तुम्ही साधारण एक कल्पना आली की तसं तुम्ही व्यवस्थित इन्स्ट्रक्शन किंवा सूचना पाळल्या तर व्यवस्थित होऊ शकते. तर एक म्हणजे साधारणपणे एखाद्या कुटुंबाला जर लेह लडाखची ट्रिप करायची असेल तर साधारण कसा रूट कसा किंवा काय काय बघितलं जातं त्या टूर मध्ये? म्हणजे साईट्स मी तुम्हाला एक काम करतो, मी काही फोटो दाखवतो. ओके. एक 2 मिनिटं. मी जरा माझ्या बरोबरच्या लोकांच्या की आवाज व्यवस्थित येतोय ना, तर मला थोडं ऐकायला इथे कमी जास्त होतंय, पण बाकी सगळ्यांना ऐकू येतोय आवाज. आत्मारामचाही आवाज व्यवस्थित येतोय. प्रेक्षक मंडळी, आत्माराम जरा फोटो लावतायत म्हणून मग थोडासा मध्ये आपण पॉज घेतलाय. थोड्या वेळातच सुरू करतील ते. एक 2च मिनिटं फक्त.
मंडळी आत्ताला सेटअप करत असताना मी एक माझा स्वतःचा झालं, अनुभव. झालं. एकच मिनिट ते जरा. हा. पण मी 2007 मध्ये लेह लडाखच्या ला गेलो होतो आणि मी अजून 13 वर्षांनी तो अनुभव तसा फ्रेश आहे मनामध्ये. येस येस, नक्कीच. मिलिंद, मला जरा ऍड करा, तुम्ही कॉम्प्युटरवरून हे केलंय. ते add हा, आलं. हा करा. आम्हाला फोटो दिसत आहेत आता. जनरली आपण आज मी जी टूर चालू करतो ती श्रीनगरवरून चालू होते आपली टूर. ओके. त्याच्यामध्ये श्रीनगरचं हे दाल लेक दिसतोय तुम्हाला. मी थोडं फास्ट दाखवणार आहे कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसणार, त्यामुळे थोडं फास्टच दाखवेन. आपण जेव्हा दोन पासेस आहेत आपल्या रूट मध्ये, एक आहे हा जोजिला पास. जेव्हा आपण श्रीनगरवरून येतो तेव्हा जोजिला पास आणि मनालीवरून येतो तेव्हा रोहतांग पास. हा जोजिला पास हा वन ऑफ द टफेस्ट पास म्हटला जातो आणि हा जवळजवळ 5 ते 6 महिने बंद असतो. त्याच्यानंतर आपण त्याच्या आधी सोनमर्ग ऍक्च्युली हा फोटो उठायला लागलाय. तर सोनमर्ग मध्ये आपला स्टे असतो. पहिली रात्र जी असते ती सोनमर्ग मध्ये असते. त्याच्यानंतर आपण जोजिला पास क्रॉस करून आपण जोजिला मध्ये जातो. जोजिला पास हा एक या पास मधला एक वॉर मेमोरियल आहे छोटस, की 99च्या वॉरच्या आधी इथे एक वॉर झाली होती आणि त्याचं एक छोटस मेमोरियल आहे. आणि याच्या समोरच एक आर्मीचा मोठा ट्रान्झिट कॅम्प सुद्धा आहे. त्याच्यानंतर हे समोर दिसतंय ते द्रास वॉर मेमोरियल, जिथे 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. खूप मोठ्या प्रमाणावर हा साजरा होतो. आणि त्याच्या मागे जो डोंगर दिसतोय तो तोलोलिंगचा डोंगर, तिथून आपल्या हायवेवर आणि ह्या जागेवर फायरिंग केलं जायचं. हा त्याच स्मारकाचा फोटो आहे. हे 26 जुलैला अशा प्रकारे खूप छान सजवलेलं असतं सगळं. या भागामध्ये जेवढे शहीद झालेले आहेत, त्या शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीसाठी एक ह्या छोट्या स्मारक मंदिर आहे. त्याच्यानंतर आपण द्रासचं गाव दिसतंय, हे समोर दिसतंय द्रासचं गाव आहे. छोटस गाव आहे. त्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे जगातलं सेकंड लोएस्ट टेम्परेचर जे हे झालेलं आहे, रेकॉर्ड झालंय -60 डिग्रीज. हे जानेवारी 1995 मध्ये ते -60 डिग्रीज रेकॉर्ड झालंय. जे सायबेरिया नंतर सेकंड इनहॅबिटेड विलेज आहे, जिथे लोक राहतात आणि मायनस टेम्परेचर झालंय. आणि दरवर्षी एकदा तरी -50 क्रॉस होतं एव्हरी इयर, आणि लोक राहतात इथे. फार काळ नसतं, पण -30-35 तर अगदी कॉमन आहे इथे विंटर मध्ये. हे आहे कारगिलचं टाउन. कारगिल टाउन हे 99च्या वॉर नंतर खूप पसरलं वेगाने. तोपर्यंत खूप छोटस होतं, व्हॅलीमध्ये पसरलं होतं. आणि हा जो पार्ट आहे हा थोडासा आउटस्कर्ट पार्ट म्हणता येईल. आणि या भागात मॅक्सिमम हॉटेल्स आता आलेले आहेत. आपण जेव्हा लेहकडे जातो तेव्हा आपल्याला इथून एका पर्टिक्युलर पॉइंटवरून आपल्याला हा सगळा नजारा दिसतो. त्या रस्त्यामध्ये जसं आपण जोजिला पास क्रॉस करतो त्याच्यानंतर मग अचानक हिरवीगार जो निसर्ग असतो काश्मीरचा तो जातो आणि त्याच्यानंतर बॅरन लँड सुरू होतं. लडाखचं बॅरन लँड सुरू होतं. आणि तिथून मग खरं लडाख सुरू जे होतं इमिजिएटली आफ्टर जोजिला पास. आणि तिथून मग हे सगळं असंच निसर्ग तुम्हाला दिसतो. एकाही डोंगरावरती कुठेही तुम्हाला झाड दिसत नाही.
खाली जी हिरवळ दिसते ती एखादा स्ट्रीम असतो आसपास, त्या स्ट्रीमच्या माध्यमातून त्यांनी पाण्याचा वापर करून केलेली शेती असते, ती साधारण जून ते सप्टेंबर या कालावधीत असते. आपण कारगिल क्रॉस केलं की कारगिल क्रॉस केल्यानंतर एक 40 किलोमीटरवर मुलबेक नावाची जागा आहे, तिथे एका रॉक मध्ये एक स्कल्पचर तयार केलेलं आहे 17व्या शतकातलं, मैत्री बुद्धाचं स्कल्पचर आहे आणि छोटीशी मॉनेस्ट्री सुद्धा आहे. आणि इथून इथे पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये होतं लडाख, पण जम्मू काश्मीरचे 3 पार्ट होते. जम्मू पार्ट हा हिंदू बहुसंख्य, काश्मीर का पार्ट हा मुस्लिम बहुसंख्य आणि लडाख भाग हा बुद्धिस्ट बहुसंख्य. त्यामुळे इथून सगळं बुद्धिस्ट कल्चरची तुम्हाला सगळ्या छटा दिसायला लागतात. घरांची पद्धत बदलते, त्याच्यानंतर सगळीकडे तुम्हाला घरांवर ते प्रेयर फ्लॅग्स दिसतात, माणसं बदलतात, त्यांचे चेहरे बदलतात. आणि आज रूट मध्ये असलेले हे काही फोटो आहेत. आपण हा एक रात्र सोनमर्ग, एक रात्र कारगिल आणि नंतर मग लेह, असं करून 3 दिवसांनी आपण लेहला पोहोचतो. त्या लेहच्या रूट मध्ये असलेले हे काही ठिकाणे. एक पहिली मॉनेस्ट्री दिसते तुम्हाला, मोठी मॉनेस्ट्री, जी लामायरू मॉनेस्ट्री म्हणतात ज्याला. ही मॉनेस्ट्री आपल्याला मोठी मॉनेस्ट्री आहे, त्यात आधीची पाहिली ती अगदी छोटीशी होती, पण ही खूप ह्यूज साईजची मॉनेस्ट्री आहे. त्या फोटोत जे तुम्हाला दिसतंय ते आहे मूनलँड म्हणतात त्याला. चंद्रावर जसे खाचखळगी दिसतात, जशी हे दिसते सरफेस दिसतो, तसा हा सरफेस आहे, म्हणून त्याला मूनलँड म्हणतात. छोटासा एरिया आहे, 3-3.5 किलोमीटरचा एरिया आहे, त्याच्यामध्ये हे सगळं असं तुम्हाला दिसतं. रस्त्यांची कंडिशन आता खूप जास्त चांगली झाली आहे. म्हणजे आता रस्त्यांचा हे जे दिसतोय हा नॅशनल हायवे 1 झाल्यानंतर खूपच चांगले स्टँडर्डचे रस्ते आता बघायला मिळतात. आता या डोंगरावर तुम्ही बघा की किती वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांचे छटा दिसत आहेत तुम्हाला. हे सगळे सॉइलचे कलर्स आहेत सगळे, आणि त्या सॉइल कलर्समुळे हे सगळे रंग तुम्हाला बदलताना दिसतात. आणि लडाखची ही खरी मजा आहे, विंटरमध्ये याच्यावर जेव्हा बर्फ साठतो तेव्हा मात्र हे कलर्स तुम्हाला बघायला मिळतात. तिथे तेव्हा फक्त एक पांढरा रंग असतो, आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय वरती निळा रंग दिसतोय, मध्ये डोंगराचे वेगवेगळे रंग दिसतात, मध्ये एक हिरवा रंग पण आहे, आणि खूप छान रंगांची उधळण म्हणता येईल. आकाश, लडाख मधलं आकाश जसं निरभ्र जे आहे ते फार रेअरली बघायला मिळतं तसं आकाश. या फोटोत पण तुम्हाला दिसेल किती व्हेरिएशन आहेत याच्यामध्ये. फक्त माती आहे, अक्षरशः माती, वाळूसारखी माती आहे, आणि जी दरवर्षी खाली घसरत असते, कारण त्याच्यावरती बर्फ साचतो. बर्फ साचल्यानंतर बर्फ जेव्हा वितळतो तेव्हा त्याच्याबरोबर ती आणखी माती खाली येते. पण तरी सुद्धा, आणि त्यामुळे हे शेड्स आहेत ते दरवर्षी बदलतात. मी जर मागच्या वर्षीचा फोटो जर सेम पाहिलात तर मे बी त्याच्यातले शेड्स बदललेले असतील. रस्त्यांची कंडिशन चांगली झाल्यामुळे आता ही खूप इझी झाली म्हणायला हरकत नाही, सुखकर झाली आहे. कारण साधारण जी एक मिलिंदला जर आठवत असेल 2007 चे रोड आणि आताचे रोड मधला हा फरक खूप ड्रास्टिक फरक आहे. आणि डबल रोड आहे, पूर्वी फक्त सिंगल रोड होता. पूर्वी सिंगल रोड होता, आता हे डबल रोड झाले. आता या फोटोत पण बघा की एकही डोंगरावरती एकही झाड नाही आहे, पण तरी पण तो डोंगर सुंदर आहे. प्रत्येक डोंगराचे व्हेरिएशन आहेत, कलर, आकार. आता या डोंगरात सुद्धा बघा की असं वाटतंय की कोणीतरी पेंटिंग केलंय, मोठासा ब्रश घेतला आणि पेंटिंग केलंय त्या डोंगरावर.
त्यामुळे एवढे फोटो काढले जातात ह्या अख्ख्या रूटमध्ये, एवढे आणि आता डिजिटल झाल्यामुळे, मोबाईल चांगले असल्यामुळे आता तो प्रश्नच राहिलेला नाही. त्यामुळे आरामात क्लिक करत जातो आम्ही. पूर्वी जेव्हा फिल्म कॅमेरा वापरायचो तेव्हा मात्र फार जपून वापरायला लागायचं. आता तुम्ही मगाशी कलर्स ते दगडा ह्याच्यामध्ये पाहिले, वाळूचे किंवा मातीचे. हा जो दिसतोय इथे कलर दिसतोय पर्पल, हा दगड आहे, रॉक आहे, सॉलिड रॉक आहे. त्या सॉलिड रॉक मध्ये कलर्स आलेले दिसतात. अच्छा. या सर्व मिनरल रिच भाग आहे का? हो हो, पण इथे मिनरल कुठल्याही प्रकारच्या मायनिंगसाठी परमिशन दिलेत नाही. आणि ती जर दिली तर मात्र हे डोंगर सगळे निसर्गाचा खूप मोठा ऱ्हास होईल. तो अजूनपर्यंत तरी दिलेला नाहीये आणि पुढे पण देतील असं वाटत नाही. कारण लडाख मध्ये छोटीशी जागा असल्यामुळे खूप स्ट्रॉंग त्यांची युनिटी खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कामं जी इन्व्हायरमेंट रिलेटेड असतील ना, ती त्याला परमिशन दिली जात नाही. सिंधू नदी आपल्याला साधारण एक कारगिल सोडल्यानंतर, लामायूर सोडल्यानंतर आपल्याला खालसीच्या आसपास सिंधू नदी दिसायला लागते आणि मग ती कंटिन्युअसली आपल्या सोबत असते. लेहमध्ये आल्यानंतर आपल्याला लेहमध्ये काही ज्या साईट सीन्स आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाच्या साईट सीन्स मध्ये एक मॉनेस्ट्रीज आहेत, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामध्ये आता ह्या काही जसे हा शेप पॅलेस, तिथल्या राजाचा पॅलेस, या मॉनेस्ट्रीज बऱ्याच आहेत तिथे. पण सगळ्याच मॉनेस्ट्री आपल्याला सारख्या वाटतात. त्यामुळे आम्ही मग फक्त हेमिस आणि तिक्से या दोनच मॉनेस्ट्री फक्त आम्ही आमच्या टूर मध्ये घेतो. हा एक शांती स्तूपा, त्याच्यावरून आपल्याला खूप छान लेहचा नजारा दिसतो. ही आहे लडाख मध्ये सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री, हेमिस मॉनेस्ट्री. पंचमहाभूतांबद्दल माहिती सांगणारे एक स्तूपा जे असतात, मगाशी मी तुम्हाला म्हटलं फेस्टिवल जे होतात, त्यामुळे तसे हे फेस्टिवल्स पर्टिक्युलर छोट्या छोट्या मॉनेस्ट्रीज मध्ये, प्रत्येक मॉनेस्ट्रीज प्रत्येक त्याचे स्वतःचे फेस्टिवल असतात. आणि लोकल लोक खूप एन्जॉय करतात ते फेस्टिवल्स. आणि खूप कमी टुरिस्ट असतात ह्या गोष्टी बघण्यासाठी, कारण सर्वसामान्य लोकांच्या टूर मध्ये हे बसत नाहीत, वेळा बसत नाहीत. पण आम्ही जेव्हा टूर करतो तेव्हा याचा एक अर्धा दिवस याच्यासाठी स्पेअर करतो आम्ही. आणि त्यामुळे मग तुम्हाला व्यवस्थित त्याचा आस्वाद घेता येतो. हे लडाख फेस्टिवल जेव्हा असतं त्यावेळेला ह्या ज्या बायका दिसतात तुम्हाला, त्या डोक्यावरती फुलं घेतलेलं, ह्या आर्यन जी संस्कृती म्हणतात किंवा आर्यन लोकांची जी ब्रीड आहे, ती भारतामध्ये असलेली एकमेव जागा ती म्हणजे 10 हानू आणि भीमा अशी 3 गाव आहेत. त्या 3 गावांमध्ये ही लोक तुम्हाला बघायला मिळतात, जी अलेक्झांडरचे वंशज आहेत असं स्वतःला म्हणतात. हा लेह एअरपोर्ट आता नव्याने राहतोय, खूप जोरात काम चालू आहे नवीन याच्यामध्ये. सध्याच्या लॉकडाऊन मध्ये काम जोरात केले जातं. छोटस लेह टाउन पण फार छोटस आहे. आपण जेव्हा सकाळी 5-5:30 ला निघतो, आता हल्ली मिलिंद आपण जेव्हा तू आला होतास तेव्हा साधारण सकाळी 4-4:30 ला निघायचो पॅंगॉन्ग लेक साठी. आता तशी गरज राहिलेली नाहीये, कारण आता हल्ली काय झालंय की एक नवीन रोड ओपन झालेला आहे गेल्या 2 वर्षापासून. इथून आपण लेहहून नुब्राला राहतो, नुब्रामध्ये डिस्ट्रिक्ट मध्ये राहतो, डिस्ट्रिक्टचं सगळं आपण साईट सीइंग करतो आणि दुसऱ्या दिवशी डिस्ट्रिक्टवरून डायरेक्ट पॅंगॉन्ग लेकला. आणि मग पॅंगॉन्ग लेक करून मग आपण परत आपण लेहला येतो. त्यामुळे ट्रायंगल होतो तो. आणि त्या ट्रायंगलमुळे 2 प्रवास वाचतात, म्हणजे एक नुब्रातून परत येण्याचा आणि एक इथून परत येण्याचा, असे 2 प्रवास वाचतात. आणि एका ट्रायंगल मध्ये 2 दिवसात हे काम.
सिंधू नदीचेच काही फोटो आहेत वेगवेगळ्या ठिकाणून काढलेले. मगाशी जे म्हटलं होतं मी, एक क्रिकेट टुर्नामेंट आम्ही एक गंमत म्हणून एक प्रयोग केला होता. मार्च महिन्यामध्ये ही एक टुर्नामेंट होती आणि असा एवढा सुंदर नजारा मला वाटतं फक्त आपल्या धर्मशालाच्या स्टेडियमला आहे, पण त्याच्यापेक्षा सुंदर आहे असं म्हणता येईल. आणि 11,500 फुटावरती ऑक्सिजन, कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी क्रिकेट खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर फार गंमत होती ती, आणि दरवर्षी होते मात्र इथून टुर्नामेंट. अच्छा. खूप सुंदर लोकेशन वरती क्रिकेट खेळतात मॅट वर. हा आपण जेव्हा नुब्रा व्हॅलीकडे जातो तेव्हा आपल्याला हे असे नदी दिसतात. त्याला इंडिया गेट म्हणतात. ह्या गेट मधून गाडी जाते. अच्छा. ते खारदुंग खाली जे दिसतंय ते खारदुंग गाव, आणि वरती टॉपला दिसतंय ते खारदुंग जो टॉप आहे तिथून पासेस आहेत. तो पास आहे खारदुंगला पास, 18,380 फूट. तो पास वरती आहे आणि खाली ह्या गावावरून त्याचं नाव ठेवलं. खारदुंगला हे नाव त्या गावावरून ठेवलंय. हा साधारण फोटो सप्टेंबरच्या आसपास आहे, त्यामुळे हे कलर आता येलो झालेत. हे तुम्ही थोडस अर्ली गेलात, साधारण एक मेच्या आसपास, तर तुम्हाला वाळवंटामध्ये, हुंडरच्या वाळवंटामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे वॉटर बॉडीज पण दिसतात. तर पण नंतर मात्र ते सुकून जातात. तर त्यासाठी साधारण मॅक्सिमम एप्रिल ते मे मध्ये, म्हणजे जून मध्ये गेल्यानंतर हे तुम्हाला नाही दिसणार. आणि हे जे वाळवंट आहे हे साधारण 7 ते 8 किलोमीटर पसरलेलं जे वाळवंट आहे, हा खरंच निसर्गाचा चमत्कार आहे की एवढ्याशा कमी जागेमध्ये हिमालयातलं एवढ्या हायएस्ट डेझर्ट ज्याला म्हणतात ते हे डेझर्ट हुंडरचं. गाड्या अशा वाळवंटातून जातात तर तिथे रस्ते आहेत? नाही, वाळवंटातून नाही, प्रॉपर रोड्स आहेत. अच्छा, रोड्स आहेत प्रॉपर. पण बऱ्याचदा जेव्हा वाळूची वादळ येतात ना तेव्हा ते रोड ब्लॉक होतात आणि मग कधी कधी मग थोडं स्लो व्हावं लागतं. अच्छा. ते तुम्हाला जे डबल हम्प कॅमल दिसते त्याला एक मंगोलियन फॅक्टरी कॅमल म्हणतात. म्हणजे ही मंगोलियन ब्रीड आहे आणि ऍक्च्युली इथला आलेला जो हे जो आहे बुद्धिझम आहे ते सुद्धा मंगोलियाहून आलेलं आहे. त्यामुळे मंगोलियन तिबेटून भारतामध्ये लडाखमध्ये, कारण हा जो रूट होता हा रूट त्याला सिल्क रूट म्हटला जातो. त्या सिल्क रूट मध्ये लडाख एक महत्वाचं ठिकाण होतं. त्यामुळे लडाखमध्ये लोकसंख्या म्हणजे लोक यायला लागली आणि तिथे ट्रेडिंगमुळे लोक सेटल व्हायला लागले. साधारण 1100 वर्ष पूर्वी पहिली मॉन्स्ट्री बांधली गेली लडाखमध्ये. म्हणजे किती म्हणजे आजही लडाखमध्ये जाणं तेवढं म्हणजे अगदी इझी नाही इतर डेस्टिनेशनच्या मानाने, पण 1100 वर्षांपूर्वी लोक येऊन त्यांनी मॉन्स्ट्री कशा बांधल्या, 500, 600, 700 वर्षापूर्वी पण काही मॉन्स्ट्री बांधल्या. तर अद्भुत आहे सगळं. आता इथे तुम्हाला आता अजून एक फोटो असेल पुढे, पण इथे तुम्हाला पाणी दिसतंय मागे, ह्याच्यात दिसेल तुम्हाला. त्याच्या मागे वाळवंट दिसते, काही खुर्टी झाडं पण आहेत आणि त्याच्या मागे डोंगर आहे, डोंगराच्या वरती बर्फ आहे. त्या सगळ्या गोष्टी एका फ्रेम मध्ये दिसणारी एकमेव जागा आहे जगामध्ये. वाळवंट आहे त्याच्यामध्ये. हे जो शायोग नदी आहे त्या शायोग नदीच्या पलीकडे वाळवंटाचा पट्टा दिसतोय. वरती छोटीशी माणसं पण दिसतात आणि त्याच्यावर उंट, मागे डोंगर आणि त्याच्यावरती बर्फ. ह्याच्यात तुम्हाला अजून थोडंसं क्लिअर दिसेल. त्याच्यानंतर अनेक लेक्स आहेत. त्याच्यामधला हा जो महत्वाचा लेक जो सगळ्यांना माहीत असलेला आणि फेमस, सध्या खूप फेमस असलेला जो लेक पँगॉंग लेक, तो हा पँगॉंग लेक 3 इडियट्स मुळे सुद्धा फेमस झाला. आणि आता सध्या चायनाचे सध्या जे अतिक्रमण विषय आहेत त्याच्यानंतर बोलू आपण, त्यामुळे पण फेमस झालाय. त्याचे हे काही फोटो.
135 किलोमीटरचा हा लेक आहे आणि त्याचा 35% भाग हा भारतात आहे आणि बाकीचा तिबेटमध्ये, जो ऍक्च्युली आता चायनामध्ये आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण अनेक छोटे छोटे लेक आहेत. सोमरुल लेक आहे, सोकर लेक आहे, सूरजताल, विशालताल. आता हा जो फोटो दिसतोय तुम्हाला, हा पॅंगॉंग लेक वरती विंटर मध्ये पॅंगॉंग लेकच्या वर उभं राहून काढलेला फोटो आहे, फ्रोझन पॅंगॉंग लेक. तर हे तुम्हाला बघायचं असेल तर मात्र तुम्हाला फेब्रुवारी मार्च मध्ये किंवा जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये जावं लागेल, तरच तुम्हाला हा एक्सपिरियन्स घेता येईल आणि याच्यावर गाडी सुद्धा चालवता येते. एवढा फ्रीज होतो की त्याच्यावर गाडी सुद्धा चालवता येते. तर तो हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स आहे. ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल कशी स्लेट तयार झाली आहे पूर्ण. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा. लेक वर उभं राहून आपण फोटो काढतोय त्याच्यावरती. आपण जेव्हा पॅंगॉंग लेकला जाताना 3 किलोमीटर अलीकडे आपल्याला हा फर्स्ट व्ह्यू दिसतो. हे सुद्धा वेगवेगळे छोटे छोटे लेक्स आहेत. त्याच्यानंतर आता मी काही फोटो तुम्हाला शेवटच्या टप्प्यात तुम्हाला विंटरचे फोटो दाखवतो. त्या विंटर मध्ये कसं असतं हे तुम्हाला दाखवतो. आणि टेम्परेचरचे खरंच टेन्शन घ्यायची खरंच गरज नाहीये, म्हणजे अगदीच त्याची गरज नाही. जर प्रॉपर आपण गिअर अप असू तर या टेम्परेचरमुळे आपल्याला कसलाच त्रास होतो. आणि या प्रत्येक गोष्टीसाठी चांगल्या त्या वेदरला सूट करणारे आपले चांगले कपडे तर असतील तर अजिबात त्रास नाही होत. हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, पूर्ण म्हणजे व्हाईट वॉश झालेलं आणि ती झाडं दिसतंय तुम्हाला, ती त्याच्यावरती कुठलाच रंग नाहीये, फक्त एक करडा रंग दिसतोय. पण नंतर ती बदलत कशी येतात ते पण तुम्हाला दिसेल. हा लेह पॅलेस जो लेह शहरात आहे. याच्यात गंमत म्हणजे विंटरला जेव्हा जातो ना तेव्हा आता ह्या 2 गाड्या दिसतात तुम्हाला, पण ह्या सेम तुम्ही जर समर मध्ये गेलात तर मात्र एवढी गर्दी असते गाड्यांची तिथे. पण विंटर मध्ये आम्हाला आतापर्यंतचा अनुभव आहे की हार्डली एखादी गाडी कोणीतरी आमच्या गाड्यांबरोबर दिसते ना, तर कोणी दिसत नाही. आणि हे चित्र सेम 2003, 4, 5 ला आम्ही पाहिलेलं आहे. आमच्या व्यतिरिक्त कोणीच नाहीये. नंतर स्लोली लोक यायला लागली आणि आता खूप फेमस झाले जरा. विंटर मध्ये इथे आईस हॉकी खेळली जाते आणि आईस हॉकी खूप चांगल्या पद्धतीने इथे खेळली जाते. परदेशी टीम येतात इथे खेळण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि आता सध्याच्या इंडियन टीम मध्ये 50% मेल आणि फिमेल दोन्ही टीम मध्ये लडाखी लोक आहेत. अच्छा. इंडियन टीम मध्ये अशी नदी पूर्ण वाहती नदी सुद्धा गोठते कम्प्लीट. आता याच्यानंतर हे झाला मेन पीक विंटर संपत आला की मग साधारण मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यामध्ये झाडांचे जे मगाशी जे रंग आहेत ते बदलले आणि आता थोडं लाल आणि पिवळा रंग यायला लागला. स्लोली हे चेंजेस बघणं एक मजा आहे सगळी. आता ही पूर्ण हिरवीगार होतात झाडं, ही विलोची झाड आहेत, त्या क्रिकेट बॅट ज्या बनवतात त्या विलोची झाड आहेत. हा बदल तुम्हाला कळेल की कसा महिन्यामध्ये बदल. आता हा ऍक्च्युली मध्येच आलाय फोटो, चादर ट्रेकचा फोटो हा. पूर्ण झेन्स्कार रिव्हर पूर्ण गोठलेली आहे आणि त्याच्यावरती लोक चालत आहेत. अच्छा.
आता इथे तुम्ही बघाल की हा खरं सप्टेंबर एंडचा फोटो आहे. त्याच्यामध्ये आता आपली झाडं पिवळी व्हायला लागली आहेत. नंतर पिवळी होतात, मग लाल होतात पाण्यानंतर, लाल होऊन पूर्ण पानगळ होते. हा मगाशी मध्ये म्हटलं होतं तुम्हाला ॲप्रिकॉट ब्लॉसमचा सीझन असतो. तो हा एक असा भन्नाट सीझन आहे. तर आपण आतापर्यंत जपाननी खूप फेमस केलंय ब्लॉसमला, फेमस केलंय तो म्हणजे त्यांचा चेरी ब्लॉसम. पण चेरी ब्लॉसम एवढाच सुंदर इथला ॲप्रिकॉट ब्लॉसम आहे. आणि गंमत म्हणजे जपानी लोक एप्रिलमध्ये इथे येतात हा ब्लॉसम बघायला. जसा ब्लॉसम असतो तसा इथे फॉल पण असतो, आणि फॉल सीझन पण खूप सुंदर असतो. साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर हा फॉल सीझन आहे. पुढे कंटिन्यू जर केलं आपण तर हा मनाली कडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्यातले काही फोटो आहेत. थोडं फास्ट दाखवतो, वेळ कमी आपल्याकडे. या रूट मध्ये 220 किलोमीटर वरती एरिया आहे. त्या एरियामध्ये नो मॅन लँड आहे, म्हणजे ऍक्च्युली नो मॅन लँड. तिथे कोणीच राहत नाही, वस्ती नाहीये. आर्मीचे 2-4 कॅम्प सोडले तर इथे कोणीच नाहीये. तर 220 किलोमीटर मध्ये कम्प्लिटली नो मॅन लँड त्याला एक्सपिरियन्स करता येतो. हे पण का बघा, काय सुंदर नेचरची करामत आहे ऍक्च्युली. या फोटोमध्ये कुठल्याही प्रकारचं फोटोशॉप केलेलं नाही, नॅचरल कलर्स आहे ते सगळे. आणि लडाखचं हेच सौंदर्य आहे, वेगवेगळ्या रंगाचे डोंगर बघणे आणि आकार बघणे हेच खरं सौंदर्य आहे. मगाशी तुम्हाला मी सांगितलं ते त्यातला हा एक फोटो आहे. कारगिल विजय दिवस जो असतो 26 जुलैला, तेव्हा आमचे बरेच मोठे ग्रुप्स असतात. कारगिल विजय दिवस, 15 ऑगस्ट किंवा रक्षाबंधन या तिन्ही कार्यक्रमांना खूप मोठे ग्रुप्स असतात. तर हा वॉर मेमोरियल कडे काढलेला फोटो आहे. त्याच्यानंतर 15 ऑगस्टला आम्ही दरवर्षी लडाख करतो. त्याच्यामध्ये हा 15 ऑगस्टला खूप लोकल लोक खूप मोठ्या संख्येने इथे सहभागी होतात. आणि विशेष सांगण्याची गोष्ट म्हणजे 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला आमच्यासाठी ईशाटूसच्या लोकांना, टुरिस्टना बसण्यासाठी एक सेपरेट व्यवस्था केलेली असते आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं फॉर ईशाटूस म्हणून. आणि ती फक्त ईशाटूसलाच ती प्रिव्हिलेज दिला जातो. रक्षाबंधनाचे कार्यक्रम करतो दरवर्षी. जे काही छोटे मोठे जे काय अवॉर्ड्स मिळाले त्यातला हा अवॉर्ड ट्रू फ्रेंड ऑफ लडाख, किंवा अनेक वर्षी वेगवेगळे अवॉर्ड्स मिळालेत मला. ठाणे आयकॉन हे जे काय मिळालं, ठाणे आयकॉन किंवा महाराष्ट्राचा ब्रँड असेल, काही असेल, जे काही मिळालं ते लडाखमुळे मिळालंय. आणि लडाखनेच जे काही दिलंय ते सगळं लडाखच आहे. ते सोनम वांगचुक सगळ्यांना माहित असतील, आता सगळं फेमस लडाख मध्ये खूप मोठं काम करतायत. तर त्यांच्या बरोबर आम्ही गेली 3-4 वर्षापासून कनेक्टेड आहोत. हे वाय.के. जोशी आता सध्याचे लेफ्टनंट जनरल, आणि 5वी टर्म आहे यांची लडाख मधली. आणि 99च्या वॉर मध्ये यांच्या अंडर लढाई लढली गेली होती असे वाय.के. जोशी. आणि मध्ये दिसत आहेत त्या वीरमाता अनुराधाताई गोरे, गेल्या वर्षी माझ्या बरोबर ऍज अ गेस्ट म्हणून आल्या होत्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात. आणि हा प्रिशियस फोटो दलाई लामांसोबत. हे आम्ही 2009 मध्ये छोटस एक 4 रूमचं एक हे बांधलं होतं, कॉटेज बांधलं होतं. त्याच्यानंतर 2013 मध्ये ते 9 रूमचं झालं, आणि 2018 मध्ये आता टोटल 13 रूम झालं. ते आपली स्वतःची प्रॉपर्टी, लोकल आमचा पद्मा ताशी म्हणून आमचा जो पार्टनर आहे त्याच्यासोबत आम्ही पार्टनरशिप
करून आम्ही केलेलं ही एक छोटीशी आपली स्वतःची प्रॉपर्टी आहे लडाखमध्ये. क्या बात आहे. आपल्या या अशा फ्लीट्स जे तो असा असतो, इनोव्हा जात असतात सगळ्या, आणि त्याच्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलर्स असतात. मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे ही 1.5 वर्षाची खुशी भिवंडीकर, त्याच्यानंतर ती 3 वेळा लडाखला आली, टोटल 4 वेळा आली लडाखला. तर ही 3 वर्षाची, आणि ह्या आमच्या आजी 86 वर्षाच्या, आणि यांनी पूर्ण 13 दिवसांची कंप्लीट टूर लडाखची केली. ही आमची लडाख मधली टीम, या लडाखमध्ये आम्ही जेव्हा एकत्र टूर करतो ही आमची लडाखची टीम, आमची ड्रायव्हरची टीम, जी आमचे सगळं खूप मोठा महत्वाचा दुवा आहे किंवा आमचा बॅकबोन असलेली जी आमची ड्रायव्हरची टीम. ते आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना आम्ही वेगवेगळे टी शर्ट्स बनवून देतो आणि किंवा जॅकेट्स बनवतो. ही आमची 15व्या वर्धापन दिनाला आमच्या 2 वर्षापूर्वी काढलेला हा फोटो आमच्या सगळ्या टीमचा. आणि त्याच वेळेला हे प्रवासी गीत माझ्या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा झालं होतं. आणि हा फोटो की हा बोर्ड, हा मला वाटतं की हा माझ्यासाठीच तयार केला होता. गॉड मेड लडाख, वी कनेक्ट इट टू रेस्ट ऑफ द वर्ल्ड. आता सध्या दिसत नाही तो, आणि तो मला वाटतं तो हल्ली म्हणजे गेल्या 7-8 वर्षात दिसलाच नाही, पण पूर्वी रेग्युलरली होता तेव्हा तो फोटो काढून ठेवला होता. तो मी प्रत्येक प्रेझेंटेशनच्या शेवटी हा मी फोटो दाखवतो. तर असं हे तुम्हाला थोडक्यात मी लडाख जे थोडंसं दाखवलं, तर होप सगळ्यांना आवडलं असेल. आणि मगाशी जे तुम्ही बघितलं असेल का दलाई लामांसोबत माझ्या गळ्यामध्ये जे होतं ते हा जो दिसतोय तुम्हाला खतक म्हणतात. आपल्याकडे जसं आपण हार घालतो गळ्यामध्ये एखाद्याचं, किंवा हार घालतो किंवा एखादा पुष्पगुच्छ देतो, तसं लडाख मधली पद्धत आहे. जुले म्हणतात आणि हे गळ्यामध्ये घालतात, म्हणजे जेणेकरून तुमचा सत्कार झाला. तर हे एक खूप प्रेशियस, आणि त्याच्यावरती तुम्हाला याच्यात दिसणार नाही कारण व्हाईट असल्यामुळे त्याच्यावर 8 लकी साईन्स आहे त्याच्यावर, आणि ते म्हणून त्याच्यासाठी ते प्रेशियस. तर असं हे खतक म्हणतात याला. अच्छा, दलाई लामांच्या हस्ते मिळालं म्हणजे इट्स रिअली प्रेशियस. आता मी ते गळ्यात घातलेलं आहे त्यामुळे खूप प्रेशियस आहे. बरोबर आहे. आता धन्यवाद. म्हणजे आम्हाला खरोखर व्हर्च्युअली आपण सेशन कंडक्ट करतोच, आणि व्हर्च्युअली आम्हाला लडाखची ट्रिप घडवून काढली तुम्ही. प्रत्येक सहलीमध्ये एक खरेदी किंवा शॉपिंग हा एक महत्वाचा भाग असतो. तर काश्मीरमध्ये शाली प्रसिद्ध आहे, केशर प्रसिद्ध आहे, तसं लडाखमध्ये शॉपिंग आणि असं काय प्रसिद्ध आहे? ऍक्च्युली लडाखमध्ये स्वतःचं असं काहीच प्रोडक्ट नाहीये. म्हणजे फक्त ऍप्रिकॉटचा जॅम जो असतो, ऍप्रिकॉट हे जे फळ आहे ते फळ फक्त हार्डली 1 ते 1.5 महिना मिळतं. अच्छा. आणि ते खूपच हार्डली त्याला लाईफ नाही. त्यामुळे ते फळ जर तुम्ही जुलै ऑगस्ट मध्ये गेलात तर तुम्हाला खायला मिळेल, नाहीतर मग तुम्ही त्याची जे बिया असतात त्यातून काढलेले ते एक बदामासारखा एक प्रकार असतो ते तुम्हाला मिळू शकतो, किंवा ड्राईड ऍप्रिकॉट्स मिळतील, किंवा ऍप्रिकॉटचा तुम्हाला जॅम मिळू शकेल. तर तो एक झाला खाण्याचा प्रकार. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर गोष्टी त्या सगळ्या बाहेरूनच येतात, तिथलं स्वतःचं काहीच नाहीये, बाहेरूनच सगळं येतं. आणि अँटिक साठी खूप फेमस आहे. आता तुम्ही माझ्या मागे जी काय दिसते तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला पूर्ण फ्रेम मध्ये दिसत नाहीत, पण या जगात दिसते त्या सगळ्या अँटिक गोष्टी त्या सगळ्या लडाखून आणलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही बेल आहे किंवा अशा प्रकारचे प्रेयर व्हील्स असतात, हे प्रेयर व्हील्स आहेत. अशा गोष्टी आपल्याला सोविनर म्हणून आणता येतात. आता तुम्ही ती विंडो तुमची कॅन्सल हे करता, लॉग आउट करता काय? हो. म्हणजे मग आपले 2 स्क्रीन व्यवस्थित दिसतील. आता विचारायचं होतं, लडाखी लोक लडाखी चालीरीती व लडाखी संस्कृती व लडाखी पाककृती आणि तुमचे लडाख मधील लोकांची नाते याबद्दल सांगतात का? हो. कसं आहे ना की लडाखच्या चालीरीती आणि या ज्या गोष्टी आहेत त्या खूप
खूप वेगळ्या आहेत. म्हणजे साधा एक तुम्हाला हे सांगतो की त्यांच्यामध्ये जे लग्न समारंभ असतील किंवा बारसे असतील किंवा साखरपुडे असतील, कुठलेही शुभ कार्य हे जनरली विंटरमध्ये केलं जातं. कारण विंटरमध्ये काय करतात, कारण त्यांना समरमध्ये तेवढाच वेळ मिळतो काम करण्यासाठी वेळ असतो. जे काय काम, कारण त्याच्यानंतरचे 6 महिने बसूनच खायचं असतं. मग त्या काळामध्ये असल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये निवांत करता येतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अडचण नसते, कोणाची कसलंच काम नसतं. म्हणजे सरकारी नोकर असतात त्यांना सुद्धा काही काम नसतं तसं विशेष. मुलांना 2-2.5 महिने सुट्टी असते. त्यामुळे तो पिरियड त्यांच्यासाठी विरंगुळाच नसतो दुसरा काही करायला. आता अलीकडच्या काळामध्ये आता मोबाईल आणि वायफाय हे सगळं आलं, पण आम्ही स्वतः पाहिलेलं आहे की एसटीडी साठी लाईन लावून भरायला लागायचं. तेव्हा कधीतरी एखादा फोन लागला तर लागला असं असायचं. मोबाईल फोन तर खूपच अलीकडे आलेले आहेत तिथे, आणि वायफाय फार नंतरची गोष्ट आहे. गेल्या 3-4 वर्षापूर्वी आता हे वायफाय आणि मला लाईव्ह सगळं काय करता येतं. तर हे सगळे बदल आम्ही जे पाहिले, तर त्याच्यामध्ये ह्या प्रकारच्या अशा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या विंटरमध्ये केल्या जातात. आणि अगदी तिथे एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर 7 दिवस, सलग 7 दिवस त्यांची पूजा होते. एका खोली असते त्यांच्याकडे, आणि ते गरीबातल्या गरीब माणसाकडे साधारण 2 मजली घर असतं. आणि 2 मजली घर असेल, त्याला असेल साधं, पण 2 मजली कमीत कमी असतात. सगळ्यात खालच्या भागामध्ये गुरं असतात, वरच्या भागामध्ये ते राहतात, आणि त्याच्यानंतर 2 रूम असतात. आणि ते सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याकडे आपण होतो डायनिंग हॉलमध्ये, किचन मध्ये आपण कधीच नेत नाही कोणाला. पण इथे पहिल्यांदा लोक जे येतात ते आधी किचन मध्ये बसतात. किचन ह्यूज असतो. किचन एका कोपऱ्यात असतो, त्यासमोर खूप भरपूर मोठी अशी जागा असते बसायला, सिटिंग असते. तिथे लोक आधी बसतात. ते गुरगुर चाय जे म्हणतात ती देतात, जी ज्याला आपण थोडी खारट असते ती थोडीशी. तर सॉल्टी हा प्रकार असतो, आणि खूप वेगवेगळे हर्ब टाकून ते बनवतात. तर तो चहा पहिल्यांदा देतात, आणि त्याच्यानंतर मग पुढचा चहा, मग तो काय असेल तो. पण तो चहा तो पहिल्यांदा त्यांची एक रीत आहे ती आधी वेलकम ड्रिंक म्हणून त्या आधी गरमच असतं, ऑलवेज गरम असतं ते. त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या, आणि मग त्याच्यानंतर मग जे जेंट्स आहेत ते एका कोपऱ्यामध्ये, दुसऱ्या एका खोलीमध्ये सेपरेटली बसतात. बायका तिथेच बसतात. पण येणारी प्रत्येक माणूस पहिल्यांदा किचन मध्ये, आणि किचन वरून तुमचं वैभव समजतं. तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुमचं स्टेटस काय आहे, हे किचन वरून कळतं. आणि किचनचा जो प्लॅटफॉर्म बनवलेला असतो तो एवढा ट्रेडिशनल असतो की साधारण त्याची कॉस्ट साधारण 70,000 पासून ते 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, 5 लाखापर्यंत पण जाते. म्हणजे त्याला जो पत्रा लावला असतो, काही लोक पत्रा लावतात, काही लोक चांदी लावतात, काही लोक सोनं लावतात, काही लोक त्याच्यावरती प्रेशियस स्टोन लावतात. तर त्याच्यानंतर त्याच्यावरून तुमचं स्टेटस समजतं. तर असे खूप प्रकार आहेत. लडाखी फूड जे आहे ना ते तेवढं टेस्ट करायला मिळत नाही, कारण तो मोमो सोडला तर तसं काही मिळत नाही, आणि तेवढं एन्जॉय करत नाही. कारण त्यांच्याकडे एक प्रकार असतो तुपका नावाचा, त्या एकाच त्याच्यामध्ये आपली मिसळ म्हणतात त्याला, सगळे भाज्या, चिकन, मटन सगळं एकत्रच घालतात, त्याला उकडतात, आणि त्याच्यामध्ये मग ते वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालून ते खातात. आणि त्यांच्यासाठी ते एवढं ते एक वाडगाभर जेवणासारखं होतं. बाकी इतर अनेक प्रकार आहेत, पण ते आपल्याकडे जसे आता मालवणी रेस्टॉरंट किंवा चायनीज रेस्टॉरंट, अशी लडाखी रेस्टॉरंट इझिली सापडत नाहीत. 1-2 आहेत, नाही असं नाही. पण फूडच्या बाबतीत थोडंसं आपल्याला हे करावं लागतं, नाही मिळत तेवढं फूड आपल्याला इझिली. आणि बाकी सांगतो एवढं आहे लडाखी संस्कृतीबद्दल की आपल्याला एक अख्खं सेशन करायला लागतं. बरोबर. एक कुलकर्णी चौकातले देशपांडे हा सई तामणकर यांच्या लडाख मध्ये चित्रण झालेल्या चित्रपटाशी तुम्ही संलग्न होतात. त्याचे काय अनुभव सांगतात का? मी ती फिल्मचं सगळं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या याच्यामध्ये मी होतो, म्हणजे डिरेक्टर, प्रोड्युसर्स बरोबर बोलण्यामध्ये. पण ऍक्च्युअल टूरवर ती माझी सहकारी आहे स्मिता रेगे, ती होती टूरवर. पण तिला आलेले अनुभव मात्र फारच भन्नाट आहेत त्या टूरच्या बाबतीत. त्यांना सगळ्यात आलेला पहिला अनुभव म्हणजे गजेंद्र अहिरी किंवा सई तामणकर सारखी मोठी स्टारकास्ट होती, आणि त्यांना आम्ही एक ऑप्शन दिला होता की तुम्ही आमच्या त्या हॉटेलमध्ये मगाशी दाखवलं त्या हॉटेलमध्ये तुम्ही राहा. तर तेव्हा आधी पहिल्यांदा ते रिलक्टंट होते, कारण त्यांना खूप मोठी मोठी नावं त्यांनी घेतली की आम्हाला हे हॉटेल पाहिजे, ते हॉटेल पाहिजे. त्यांना म्हटलं की आम्ही तुमच्याकडे हॉटेल बुक करू ते.
पण आधी पहिल्यांदा तिथे या, सकाळचा चहा घ्या, नाश्ता करा आणि त्याच्यानंतर ठरवा की तुम्हाला इथे राहायचं की नाही. आणि त्याच्यानंतर तिथे आले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं आता पुढचे जे काही दिवस असणार ते इथेच असणार आहे, आम्ही कुठेच जाणार नाही. आणि त्या लोकांनी त्याच्यानंतर पुढचे 13 दिवस तिथे राहिले आणि त्याच्याच आसपास जे काही शूटिंग मध्ये तुम्ही बघताय ते त्या आमच्या रिसॉर्टच्या आसपासच्याच गोष्टी आहेत. आमच्याच हे आहेत माझा पार्टनर, त्याच्या वडील, त्याचा भाऊ, त्याची मुलगी, या लोकांना त्या लोकल लोकांसाठी वापरलं चेहरे म्हणून आणि त्यांना शूटिंग मध्ये ते सुद्धा आले. आणि एक खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. म्हणजे आम्ही आता सांगू शकतो लोकांना, तळमधल्यावरची कोपऱ्यातली 104 नंबरची खोली आहे ती सईद अमणकर इथे राहिली होती. त्यामुळे मग लोक सांगतात की आम्हाला ही लिहून द्या म्हणून. तर आणि गंमत म्हणजे तिने एक खूप छान फक्त 2 ओळीत हे लिहिलंय की म्हणजे लडाखला पुन्हा एकदा मी परत येणार कामासाठी, आता कामासाठी आलं ते, पण ज्या काय व्यथा, ज्या काही प्रॉब्लेम्स होते ना, सगळे इथे ते विसरून गेले आणि पूर्ण निसर्गामध्ये रममाण झाले आणि त्याचं सगळं श्रेय तुम्हालाच आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आता अडचणी आम्हाला, तर लडाख म्हटलं की लहान सहान अडचणी येतातच, नॅचरल असतील किंवा मॅनमेड असतील. पण आमचा हा ग्रुप जेव्हा सगळा ग्रुप सईद अमणकर आणि शृंगारपूर, राजेश शृंगारपूर हे दोघे फ्लाईटने निघून गेले आणि अख्खी टीम श्रीनगरकडे गेले. श्रीनगरहून फ्लाईटने जाणार होते आणि त्याच दिवशी त्या बुरहान वानीची हत्या झाली आणि सोनमर्गमध्ये ग्रुप पोचलेला होता आणि त्याची हत्येच्या बातमी आली. त्याच्यानंतर तिथे ते सगळ्यांनाच माहिती आहे की काय काय झालं तिकडे काश्मीरमध्ये. त्यामुळे त्यांना 2 रात्री तिथे काढायला लागल्या. स्मिता रेगे तिथे सगळं हँडल करत होती. मग तिने त्या सगळ्या लोकल ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर बोलून सगळ्या गोष्टी ठरवून मग त्यांना रातोरात 2 दिवसांनी परत मग लेहमध्ये आणलं आणि लेहहून फ्लाईटने मुंबईला आणलं परत. तर तो अनुभव पण खूप असा थरारक आहे. त्याच्यावरती एक गजेंद्र आयरेने एक पेपर साठी एक बातमी पण दिली होती अनुभव म्हणून. तर असे खूप छान अनुभव. आणि त्यानंतर फक्त तो पिक्चर रिलीज व्हायला मात्र थोडा वेळ लागला, कारण लडाखमध्ये त्याच्याबद्दल लोकांमध्ये, तिथल्या लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. कारण फुल फ्लेज जवळजवळ 40 मिनिटं लडाखमध्ये शूट केलेला पहिला पिक्चर, मराठी पिक्चर. पण त्याला यायला जवळजवळ 2.5-3 वर्ष लागली. पण आल्यानंतर आम्ही तो एन्जॉय केला. सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही अख्खा शो बुक केला होता कोरम मॉलमध्ये आणि आमच्या सगळ्या लोकांना एकत्र आणून तो पिक्चर आम्ही एन्जॉय केला होता, लडाख एन्जॉय केला होता. तुमच्या सहलीच्या अनुषंगाने लष्कराशी संबंध आला का? कारगिल युद्धाचा काही अनुभव सांगाल का? कारगिल युद्धाच्या वेळेला तर आम्ही तिथे नव्हतो म्हणा, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी आमचा इंडियन आर्मीच्या लोकांशी संबंध येतो 15 ऑगस्टच्या निमित्ताने आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने. रक्षाबंधनाची आयडियाच अशी आली की जेव्हा आम्ही याच्यावरून श्रीनगरवरून जेव्हा येतो, आपण लेहकडे येतो, तेव्हा पूर्वी म्हणजे साधारण 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट, जेव्हा आम्ही सुरू करायच्या आधीची गोष्ट सांगतोय, एक सैनिक काही ठराविक अंतरावर उभे असायचे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही, आता बऱ्यापैकी नॉर्मल झाले, सगळ्या गोष्टी खूप नॉर्मल झाल्या. आणि तिथे आम्ही कधीतरी मध्ये थांबायचो एखाद्याशी बोलायला सैनिकाशी. तर तिथे ना अनेकदा एक प्रश्न विचारला जायचा की वाचायला काहीतरी आहे, कारण त्यांना मला वाटतं की त्यावेळेला इंटरनेट नव्हतं, फोन नव्हते, काहीच नव्हतं. त्यामुळे एंटरटेनमेंट हा प्रकार काहीच नव्हता. आम्ही बसल्यानंतर, कारण दर 4 तासांनी ड्युटी बदलते, त्यावेळेला काहीतरी जो विरंगुळा हवा तो वाचनाचा असतो, कदाचित असू शकतो, तो नव्हता. आणि मग ते विचारायचे काही असलं तरी चालेल, जुना पेपर पण चालेल, काही कुठले अंक चालेल. आणि त्यातून मग एक आयडिया डोक्यात आली की आपण लोकांना आवाहन करूया. जसं मी मुंबईत आलो, त्या लोकसत्तामध्ये एक लेख लिहिला आणि आवाहन केलं आणि हजारो पुस्तकं जमा केली आम्ही ऍक्च्युली त्यावेळेला लोकांकडून. आणि नेक्स्ट इयरच्या याच्यामध्ये आम्ही तो रक्षाबंधन सुद्धा साजरा केला. आणि त्याच वेळेला 8 आर्मीच्या वेगवेगळ्या कॅम्प्समध्ये 200-200 पुस्तकं आम्ही भेट म्हणून आम्ही दिली, पुस्तकरूपी भेट दिली. ते काम बरीच वर्ष चालू होतं. त्यामुळे इंडियन आर्मी आणि त्यांचे सगळे, पण दर 2 वर्षांनी माणसं बदलतात, पण जरी बदलली तरी सुद्धा ते कुठेही गेलेले असतील तरी सुद्धा आज अनेक लोक कॉन्टॅक्टमध्ये. त्यामुळे आणि मुख्य म्हणजे मला 2 वेळा लेफ्टनंट जनरलला भेटता आलं. म्हणजे रवी दास्ताने असताना 2दा गेलो होतो आणि आता वायके जोशी असताना 4 वेळा मला जाता आलं. तो खूप
मोठी गोष्ट आहे, कारण लेफ्टनंट जनरलच्या ऑफिस पर्यंत पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण ती मला 4 वेळा मला जाता येतं आलं. आणि महत्वाची गोष्ट सांगायची तर माझं पुस्तक जे आहे, पहिलं पुस्तक लडाख प्रवास अजून सुरू आहे, त्याचे पहिले वाचक आहेत ते रवी दास्ताने, जे लेफ्टनंट जनरल होते लडाखमध्ये. तर त्यांनी पुस्तक पूर्ण वाचून काढलं, रातोरात वाचलं ते, आणि मला दुसऱ्या दिवशी मला बोलवून घेतलं तिकडे. मला काही कळेना की आपण असं काय केलंय की लेफ्टनंट जनरलने आपल्याला बोलवावं. आणि तेव्हा आल्यानंतर तो शॉक होता, आणि एकदम म्हणजे एक स्वीट शॉक. आणि त्याच्यानंतरची 2 वर्ष मात्र आमच्याकडे एकदम रेड कार्पेट टाकलेला होता. आम्ही खूप एन्जॉय केलं ती 2 वर्षानंतर, कारण त्यांच्याबरोबर जायचो, गप्पा मारायचो, त्यांच्यावर चहा प्यायचो. त्यामुळे तो एक खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि एकंदरच इंडियन आर्मीचं मला स्वतःला खूप फॅसिनेशन होतं आधीपासून. मला स्वतःला जॉईन व्हायचं होतं, पण ते नाही जमलं. पण या निमित्ताने मात्र आम्ही रेग्युलरली कनेक्टेड आहोत त्याच्याशी. आणि मुख्य म्हणजे मगाचा प्रश्न होता, सर्वसामान्य लोकांबरोबर काय कनेक्शन तुमचं. तर आम्ही गेली अनेक वर्ष आम्ही आमच्या टी शर्ट वरती मागे लिहितो की ईशा टूस इमोशनली कनेक्टेड विथ लडाख. आम्ही कमर्शियली कनेक्टेड नाही आहोत लडाखशी, आम्ही इमोशनली कनेक्टेड होतो. मीच नाही तर माझं सगळी टीम सगळे खूप इमोशनली कनेक्टेड आहेत, आणि त्यामुळे त्याने खूप फरक पडतो. आणि आम्हाला मिळणारी जी ट्रीटमेंट आहे ती ऑब्व्हियसली खूप वेगळी असते आणि खूप ग्रेट असते. तो मला वाटतं 2007 मध्ये मिलिंदने सुद्धा अनुभव घेतला. आता निश्चितच. आता तुम्ही जे लडाखच्या लोकांशी जे इमोशनली कनेक्टेड, त्याच्याशीच हा एक रिलेटेड प्रश्न विचारतो की 2010 मध्ये ढगफुटीमुळे लडाखमध्ये खूप मोठी आपत्ती आली होती. तर त्या अनुषंगाने लडाखी लोकांच्या संकटाला सामोरे जाण्याच्या मनोबलाबद्दल काय सांगाल, आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं तिथे? जेव्हा क्लाउड बस झालं त्यावेळेला मी होतो केनियामध्ये, आणि त्याच्यानंतरच 2च दिवसांनी परत आलो. पण फोनवरून आम्ही ज्या ज्या काही इन्फॉर्मेशन घेता येतो त्या स्मिता रेगे ती सगळ्या बातम्या घेत होती आणि मला पास ऑन करत होती. आणि त्याच्यानंतर आलो, आणि त्याच्यानंतर व्हेरी नेक्स्ट डे मी लेहला गेलो. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला व्हॉट्सअप नव्हतं, पण SMS च्या माध्यमातून आम्ही लोकांना एक अपील केलं होतं की ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी लडाखसाठी जी काही तुम्हाला वाटते ती मदत करा. आपले बरेचसे मित्रमंडळी आणि आमचे ड्रायव्हर्स अडचणीत होते, बरेच लोकांची घरं वाहून गेली होती, खूप नुकसान झालं होतं, गाड्या गेल्या होत्या. तर म्हटलं आपण काही लोकांना का होईना पण डायरेक्ट मदत करता येऊ शकते आपल्या या माध्यमातून. आणि खूप आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळाला, आणि मी लेहला गेलो. आणि लेहला गेल्यानंतर मात्र एक गोष्ट पाहिली, अनेक लोकांना भेटलो, अनेक माझ्या एकच गोष्ट मी सांगू तुम्हाला. आमचा एक ड्रायव्हर होता अली नावाचा, त्याच्या घरी गेलो तेव्हा माझ्याबरोबर एक IBM लोकमतची एक टीम होती. त्यांना मी म्हटलं की तुम्हाला मी अशा ठिकाणी घेऊन जाईल की तिथे तुम्हाला थोडं चालावं लागेल, थोडंसं कष्ट घ्यावं लागेल. तर ते लोक आले माझ्या बरोबर, आणि त्याच्यामध्ये त्या एका ड्रायव्हरच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्याने आमचा पाहुणचार केला, प्रॉपर पाहुणचार केला, जसा रेग्युलर करतात तसं. तर त्याला म्हटलं की तुझं घर वाहून गेलं असं आम्हाला कळलं, म्हणून तुझ्याकडे आलो, ते पाहुणचार घ्यायला आलेलो नाही. तर बैठो ना, पहिले इथे पहिली बार आयो तो खातिरदारी करणे दो. आणि ते करून झाल्यानंतर ना त्यांनी ज्या ठिकाणी बसलो होतो तिथे फक्त ना मध्ये एक खोली होती आणि पडदा होता. तो पडदा फक्त सरकवला आणि दाखवला देतो की तुम्ही ज्या जागेत बसलात ती 25% जागा शिल्लक आहे, बाकी सगळी खाली नदी झाली होती, पूर्ण भाग वाहून गेला होता. पण त्याही परिस्थितीत तो आमचं सगळी पाहुणचार करतो. तर ही लडाखी एक मनोवृत्ती आहे, खूप पॉझिटिव्ह लोक आहेत ती. आणि त्यांना मी कुठल्याही माणसाला, म्हणजे मला तर IBM लोकमत मी अजून एक जबाबदारी दिली होती नंतर पुन्हा एकदा, हे म्हणून त्यांचा वार्ताहर म्हणून खूप लोकांच्या मुलाखती घेतल्यात मी IBM लोकमतसाठी. आणि ही जी त्यांनी हे केली होती, फिल्म बनवली होती, डॉक्युमेंटरी, आभाळ पेलताना नाव म्हणून एक नावाने ती केली होती, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. आणि त्याच्यामध्ये आभार म्हणून माझं नाव पण त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं, आणि माझी एक मुलाखत पण येते, छोटीशी क्लिप आहे माझी त्या ह्याच्यामध्ये. तर हा असे अनुभव. किंवा आणखीन एक आमची पद्माची सख्खी बहीण, ती घराच्या ढिगाऱ्यावर बसली, सगळं वाहून गेलेलं होतं. आणि आम्ही तिथे आल्यानंतर हसत हसत आली, आणि मला म्हणते भैया देखो ना सब खतम हो गया, कुछ नाही व्हायचा. पण पुढचं वाक्य होतं ना ते खूप खरंच इन्स्पिरेशनल होतं की ठीक है हम तो बच गए, वापस ये सब कुछ खड़ा कर सकते, भगवान ने हमको तो बचा लिया,
हम वापस सब कुछ खडा कर सके. आणि ते हसत हसत बोलत होते. म्हणजे फक्त 5 किंवा 6 दिवसांपूर्वी सगळं झालेलं आहे. काही शिल्लक राहिलेलं नाही. दुकान, गाडी सगळं गेलंय. फक्त 3 माणसं घरात जिवंत आहेत. तर तेवढ्याच पॉझिटिव्ह गोष्ट लक्षात ठेवून तिने त्या आणि अक्षरशः तसाच अनुभव मी सगळीकडे घेतला. आणि तो खरं तर आम्हाला लोक विचारतात की एवढं पॉझिटिव्ह कसं राहता येतं. तर आम्हाला हे लडाखी लोक निगेटिव्ह व्हायलाच देत नाही. सतत सतत पॉझिटिव्ह शिकवतात पॉझिटिव्हिटी. त्यामुळे आता ह्या 6 महिन्याचा जो हा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये पण आम्हाला त्यांनीच शिकवली म्हणायला हरकत नाही ऑलरेडी. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मी एक शेवटचा प्रश्न घेतो आणि हा खूप पर्यटन क्षेत्राशी रिलेटेड आहे की गेले 6-7 महिने पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थांबलाय. तर आता कोरोनासह जगण्याच्या न्यू नॉर्मल मध्ये लडाखच्या ट्रिपचं स्वरूप कसं बदलेल. आणि तुम्ही मगाशी लडाखची ट्रिप प्लॅन करताय जर सांगितलंय, तर मग कसं प्लॅनिंग करताय आणि कसं बदलणार आहे सगळं. कसं आहे ना की आता मी जस्ट एक टूर करून आलो. म्हणजे मगाशी जे म्हटलं की कुठली गोष्ट करताना आधी स्वतः अनुभव घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर मग तो लोकांना द्यायचा. त्यासाठी आता एक कर्नाटकात टूर करून आलो. तोच अनुभव घेण्यासाठीच गेलो होतो की काय नक्की करू शकतो आपण, काय नक्की बदल होणार आहे, काय सोयी आपल्याला मिळणार आहेत, काय सोयी नाही मिळणार आहेत, किंवा काय लोकांना अगदी खबरदारी घ्यायला सांगायला लागेल, किंवा आपल्याला टूरला आपण जाऊ शकतो की नाही जाऊ शकतो, एक कोरोना संपेपर्यंत जाऊ शकतो की नाही जाऊ शकत. या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकता येणार आहेत आणि त्या माध्यमातूनच आपल्या लोकांना ते सांगता येणार. त्यामुळे 5 ऑक्टोबरला आता जो ग्रुप घेऊन चाललाय, छोटासा ग्रुप आहे, आमचेच काही सहकारी आणि काही जवळचे लोक आहेत. एकही दिवसाची टूर प्लॅन नाहीये. फक्त लेहमध्ये जायचं तिकीट काढलंय, रिटर्नचं तिकीट अजून काढलेलं नाही. आणि त्याच बेसिसवर लोक येत आहेत की कुठल्या काहीच कदाचित असं असेल की काहीच नाही करायचं, नुसतं बसायचं, फिरायचं तिकडे आणि परत यायचं. त्यासाठी सुद्धा लोक तयार झाले. म्हणजे तर लोक कंटाळलेली आहेत आणि त्यांना माझ्यासारखे जे भटकी लोक आहेत त्यांना कुठेतरी बाहेर पडायचं आहे. पण ते करताना तुम्हाला रिस्क घेऊन पण बाहेर नाही पडायचं. शेवटी आमच्यावरती मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे लोकांची. त्यामुळे आधी जाऊन तो अभ्यास करणार आणि त्याच्यानंतरच आम्ही विचार करणार की ते कशा टूर प्लॅन करू शकतो. आम्ही ऑलरेडी प्लॅनिंग केलेलं आहे. कारण तिथे आम्हाला या टूरमध्ये आमचा असा प्लॅनिंग आहे की आम्ही मे बी पहिला ग्रुप असेल की जो अटल बोगदा क्रॉस करणारा पहिला ग्रुप असेल आमचा. 5 तारखेला जातोय, ते येताना आम्ही मनाली मार्गे येणार आणि तो क्रॉस करणारा आमचा पहिला ग्रुप असेल. यावर्षी आम्ही विचार तोही करतोय की लाहोल व्हॅलीमध्ये आतापर्यंत पहिला पंतप्रधान भारताच्या 70 वर्षाच्या याच्यामध्ये पहिला पंतप्रधान जाणार आहे. तर तसंच आम्ही विचार करतोय की या पहिली टूर लाहोल व्हॅलीची विंटरची टूर ही आजच्या दिवशीच अनाऊन्स करायला पाहिजे, मी करायची आहे आणि करणार नक्की 100%. बरी 4-5 लोक का होईनात पण घेऊन जाणार एवढं नाही. तर आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत. नक्कीच याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय आमच्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीचं. याच्यामध्ये आता टिकून राहणं हा एकच उपाय आहे. जर टिकून राहिलो इथे तरच पुढे जाऊ शकतो. जर टिकून नाही राहिलो तर विषय संपलाच तिथे सगळा. त्यामुळे आता पॉझिटिव्हिटी हा एक वेगळा भाग झाला, पण टिकून कसं राहणार, सस्टेन कसं करणार, व्यवसाय सस्टेन कसा करणार, सगळ्याच बाबतीत आर्थिक सगळीच गणित बिघडली आहेत. आम्ही सुरुवातीला म्हणत होतो की आम्हाला शून्यातून उभं करायला लागणार. आता शून्यातून नाहीये, मायनस कित्येक मायनस खाली स्टेप म्हणून आम्हाला सुरू करायला लागणार. त्यामुळे पहिलं एखादं वर्ष कदाचित न्यूट्रलला यायला लागेल आणि त्याच्यानंतर मग पुढचा सगळा प्रवास. पण एवढं नक्की आहे की पर्यटन क्षेत्र हे कधीच मरणार नाहीये, ते नेहमी जिवंत राहणार. आणि कुठल्या प्रकारे तुम्ही त्याला ऑनलाईन आणू शकता. फक्त ऑनलाईन तुम्ही फक्त आता फोटो बघून मजा, ती मजा आणि प्रत्यक्ष बघण्याची मजा ती वेगळी आहे. त्यामुळे थोडा वेळ लागेल पण नक्की सुरू होणार. जेव्हा कधी सुरू होईल त्याच्यानंतर पुन्हा तीच त्या स्पीडने आम्ही जाऊ शकतो. फक्त त्यासाठी मात्र टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा खरंच खूप उपयोग होतोय. गेल्या 1 मेला मी आता आपण जे गप्पा मारतोय, 1 मेला मी माझं स्वतःच हे सुरू केलंय, ऍक्टिव्हिटी सुरू केली. आणि हा आता 49वी ट्रिप आहे ती मी लाईव्ह फेसबुकवर येते. त्या माध्यमातून अनेक लोकांशी संवाद झालाय, सतत अभ्यास करायला मिळतोय वेगवेगळ्या डेस्टिनेशनवर, गोष्टींवर. आणि त्यातून खऱ्या अर्थाने टिकून राहिलं म्हणायला हरकत नाही. आमची सगळी टीम आहेच मदत करायला. हितचिंतक खूप आहेत आमच्या बरोबर.
त्यामुळे त्यातून मार्ग नक्कीच निघेल असा अंदाज वाटतोय. थोडा उशीर लागेल पण नक्की मार्ग निघेल. क्या बात आहे. तर महाराष्ट्र मंडळाची सगळी मंडळी लवकरच आत्माराम आपल्या सगळ्यांसाठी लेह लडाखची ट्रिप चे डेट्स अनाऊन्स करेल. तर सगळे चलो लडाखसाठी तयार राहूया आपण सगळे. आता जसं कार्यक्रमाचा शीर्षक आहे चलो लडाख. आणखीन एक गोष्ट, आपण आता पहिल्यांदा मी ग्लोबल लेवलला मी अशी इंटरव्ह्यू करतोय. कुवेत महाराष्ट्र मंडळानंतर इमिजिएट बेसिसवर आता ऑकलंड महाराष्ट्र मंडळ आणि सिडनी महाराष्ट्र मंडळ दोघांनी सुद्धा मला माझ्याशी माझं बोलणी चालू झाली. तर ते आता मला वाटतं ते स्लोली आता लोकांना आणि अनेक लोक बोलत असतील. तर त्यानिमित्ताने आपल्याला आपण लोकांपर्यंत अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. खरंय. सर धन्यवाद आत्माराम. एक आभार मानू इच्छितो पुन्हा एकदा तुमच्या दोघांचे सुद्धा, आणि त्या व्यतिरिक्त राघव साडेकर जे अध्यक्ष आहेत, टेक्निकल टीम मेंबर अजय बनगे, टीजर व्हिडिओ त्यांनी छान बनवला, आणि गणेश पाटील जे ही इंटरव्ह्यू साठी जे काय टेक्निकल सपोर्ट केलाय, त्या सगळ्यांचे आभार. आणि तुमच्या दोघांचे पण खूप खूप आभार, आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना. आणि हा खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे की भारताबाहेर कोणाशी तरी बोलतोय, मराठी असले तरी भारताबाहेर बोलतोय, हे खूपच. तर धन्यवाद आत्माराम. नमस्कार. पर्यटन क्षेत्रातील आणि विशेषतः लडाख सहलींच्या पुढच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र मंडळ कुवेततर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमच्या लडाखच्या भेटीच्या रौप्य महोत्सवी वर्षात कुवेत कट्ट्यावर येऊन 49वे या वर्षातलं सेशन लाईव्ह सेशन केल्याबद्दल आणि या लडाखच्या टूरचे सगळे रोमांचकारी अनुभव सांगितल्याबद्दल मनपूर्वक आभार. महाराष्ट्र मंडळाचे सर्व प्रेक्षक आणि आमचे प्रायोजक अल्मुल्ला एक्सचेंज यांनाही शतशः धन्यवाद. आणि लडाखी भाषेत निरोप घेतात तसा निरोप घेऊन आजच्या लडाख प्रवासाची सांगता करतो. जुले 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 जुले. जय हिंद. जय हिंद. जय हिंद.